है ना? येस. सर्वांना शुभ सायंकाळ. आवाज येतोय? येस मॅम, परफेक्ट. परफेक्ट. ओके. आज मी तुम्हाला अभ्यास दिलेला होता प्रत्येकाला. चला सर्वांनी पहले अनम्यूट, आयुष सर हम सबको अनम्यूट करेंगे और इनका ना इनकी एनर्जी देखते हैं पहले. येस. चलो. हॅलो, ओम नमो हेलो, नारायण. गुड सॉरी, इव्हनिंग, शुभ I don't सायंकाळ. know मराठी. मराठी तो मुझे आता ही नहीं है. शुभ सायंकाळ. शुभ सायंकाळ, शुभ सायंकाळ. वाव, छान. शुभ आज दिवसभर सायंकाळ मला वाटतं मॅडम. सिक्रेट मूवी बघितली सगळ्यांनी. कुटुंबासमवेत मी टाकलेलं शुभ होतं है ना? सायंकाळ. हा, चेहऱ्यावरती स्माइल. वाव, बच्चे मंडळी पण आहेत. छान शुभ छान 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 छान. शुभ सायंकाळ, शुभ सायंकाळ. वाव, बघितलं का मुलींनो? बघितलंय का? क्यूट क्यूट गर्ल्स आहेत. येस. तर तेजू, हॅलो. हाय मॅम. कशी आहेस? चांगली आहे, तुम्ही कशा आहात? हा, मी पण मजेत. तू मजेत, मी मजेत. हा, येस. चला, सुरुवात करायची. सगळ्यांनी सिक्रेट मूवी बघितली? सुप्रभात मॅडम. येस. शुभ सायंकाळ सर्वांना, सर्व थोर मंडळींना, माझ्या समवयस्क मंडळींना, सर्वांना आणि बच्चे मंडळींना सुद्धा शुभ सायंकाळ. शुभ सायंकाळ. आवाज येत नाही, काय होईल कितीच कळलं. चला, सुरुवात करायची. आता आपल्याला काल आपण शिकलोय की आपलं आयुष्य जादूमयरित्या बदलतंय. बदलतंय का सर्वांचं? हात वरती करा. येस मॅम, येस. येस, बदलतंय. वा, व्हेरी गुड. आता म्यूट करते मी सर्वांना. मन लावून लावं लागतं तेव्हा बदलतं ते. RPPHP. आयुष सर कुछ बोले आप? नाही मॅम, या यू कॅन स्टार्ट. या हाँ, PDF. जी. ठीक आहे जी. येस. पण आज सगळ्यांनी शेअरिंग करायची आहे बरं का. मी शेअरिंगला वेळ देणार आहे. बदलत आहे जीवन तर बोलायला काय हरकत आहे ना, कारण बोलणार तर आणखी बदल दिसणार. ओके. हा, मग असाइनमेंट्स मी दिल्या होत्या, अभ्यास दिला होता आजचा. कोणी कोणी सिक्रेट मूवी बघितली? यस म्हणा. ज्यांनी बघितली त्यांनी हो, ज्यांनी नाही बघितली त्यांनी नाही म्हणायचंय. ठीक आहे, कारण सिक्रेट मूवी बघणं आपल्याला आवश्यक आहे. येस. काय सिक्रेट मूवी मध्ये आपल्यापासनं किती साऱ्या गोष्टी लपवून ठेवण्यात आलेल्या होत्या आणि किती साऱ्या गोष्टी प्रकट झाल्यात. आपलेच विचार आपल्याला कसे घडवतात हे सिक्रेट मूवी मध्ये अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आणि छान छोटी छोटी उदाहरणं देऊन मोठमोठ्या लोकांची आयुष्य कशी बदललीत याची उदाहरणं आपल्याला आपल्या समोर सांगण्यात आलेली आहे, मांडण्यात आलेली आहे. तर आता बघा, हे जे चित्र दिसतंय ना, आयुष्य थोडस, हा, आता हे दिसतंय आपल्या घरातलं चित्र वाटतंय का? बघा बरं लेडीज मंडळींनी. आणि पुरुष मंडळी सांगू शकतील का हे काय आहे, कशाचं चित्र असेल हे? जर कधी काळा स्वयंपाक घरात गेले असतील तर पुरुष मंडळी पण सांगू शकतील.
है ना? बघा काय आहे, मॅजिक बुक दिसतंय तिथे. किचन मधला, येस. काय म्हणायचं आता, हे तुमचं जीवन आहे, हे आपलं जीवन आहे, हे आपल्याला आपल्या जीवनात आता जादू आणायला शिकवतंय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्वाध्याय. यासाठी तयारी करायला पहिले आपल्याला काय करावं लागेल, पाठ शिकावा लागेल. मग आजचा पाठ आहे, तुम्ही कोणीही असा, कुठलेही असा, तुमची सध्याची परिस्थिती कशीही असो, कृतज्ञतेची जादू तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा वाईट अवस्थेत जगणाऱ्या लोकांची आयुष्य कृतज्ञतेच्या आचरणाने पूर्णतः बदलून गेली, हे सांगणारी हजारो पत्र माझ्याकडे आली. आता काहीच आशा राहिली नाही अशा लोकांच्या तब्येतीत चमत्कार घडून आले. काहींचे विवाह टिकल्याचे मी पाहिले, तुटलेली नाती उदात्त अशा नात्यात बदललेली मी पाहिली. अतिशय गरिबीत जगणारे लोक वैभव संपन्न झाल्याचे मी पाहिले. औदासिन्याने ग्रासलेले बसून राहिलेले लोक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगू लागल्याचे मी पाहिले आहे. तुमचे नातेसंबंध सध्या कसेही असले तरी कृतज्ञतेमुळे जादू होऊन ते अगदी आनंदी आणि अर्थपूर्ण होतात. कृतज्ञतेमुळे चमत्कार व्हावा तशी तुमची भरभराट होते. तुमच्या हातात पैसा खुळखुळायला लागतो आणि त्यामुळे तुमच्या मनासारख्या अनेक गोष्टी तुम्हाला करता येतात. तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येते आणि तुम्ही कधी विचारही केला नसेल एवढा तुमच्या कल्पनेपलीकडील आनंद तुम्हाला मिळायला लागतो. कृतज्ञतेची जादू तुमच्या कारकिर्दीला, करत असलेल्या नोकरी, व्यवसायाला चालना देते. यशामध्ये वाढ व्हायला लागते आणि तुमच्या स्वप्नातील व्यवसाय किंवा जी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटत होती ती तुम्हाला प्रत्यक्ष करायला मिळते. कृतज्ञतेची जादुई शक्ती तुमच्या आयुष्यात सुवर्णयुग आणते. तुमचं आयुष्य सोन्यासारखं मौल्यवान होतं. घेताय का अनुभव याचा? हळूहळू आपलं जीवन बदलायला लागलंय. आपण कृतज्ञता आपल्या जीवनात जेव्हापासनं आपण पुस्तक सुरू केलंय ना, तर कृतज्ञता वाढली आपली, है ना? आपण धन्यवाद म्हणायला लागलोय. जे कधीही धन्यवाद बोलले नव्हते ते एकदा म्हणायला लागलेत. मग हळूहळू दोनदा आलं, आता तीनदा आलं. तुमच्या चेहऱ्यावरचं स्माइल सांगतंय की आता आपल्याला धन्यवाद बोलता येतंय. आणि धन्यवाद बोलता आल्यानंतर, ते फील करता आल्यानंतर आपले विचार करण्याची आपली क्षमता, हळूहळू विचार करा तुम्ही स्वतः सुद्धा. मी प्रत्येक वेळी ना, प्रत्येकाने आपल्या जीवनात बघावं असं बोलते. प्रत्येकाने का म्हणते? हा आपला आपला प्रवास आहे. आता मुलं बसलेली आहे सेशनला. मुलांनी काय करायचंय, आपल्या आयुष्यात त्यांचं आयुष्य, कारण हा आपला आपला प्रवास आहे. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये डोकावून बघायचंय की आज मी कुठे आहे. येस. आता प्रत्येक स्वप्न, आता आपण काय करायला लागलोय, स्वप्न बघायला लागलोय. कारण आपलं जर आयुष्य बदलणार आहे तर आपल्याला काय बघावी लागतील, आता स्वप्न बघावी लागतील. कारण काय होणार, आपण धन्यवाद म्हणायला लागल्यामुळे काय झालंय की बदल व्हायला लागले आपल्या जीवनामध्ये. कारण आपण जेव्हा निंदा करत होतो, आपण कुणाच्या तरी चुगल्या करत होतो, आपल्याला सवय असते ना, 4 माणसं एकत्र आली ना की जो 5वा माणूस आपल्यामध्ये नसतो त्याच्याबद्दल बोलल्या जातं. ही सवय असते आपल्यामध्ये, बरोबर आहे? हे प्रत्येकाच्याच जीवनात असते. पण आता जेव्हा आपण बघतो ना की जेव्हा आपण त्या 4 लोकांमध्ये नसतो तेव्हा आपल्याबद्दलही बोललं जातं. कारण आपण जेव्हा त्या चौघांमधला सहभाग आपण घेत होतो बोलण्याचा, तेव्हा आपण विचार करत होतो का? नाही. मग आपल्याबद्दल नक्कीच कोणीतरी बोलणार ना. मग आपल्या पाठीमागे बोलणारी माणसे कोण असतील?
आपल्याबद्दल जर ती चांगली बोलत असतील तर आपण खरंच कुणाबद्दल तरी चांगलं बोललेलं असणार. आता प्रत्येकाने आपापल्या जीवनामध्ये विचार करायचा आहे की आपण आजपर्यंत कुणाची निंदा केली आहे का, कुणाची चुगली केली आहे का, कुणाला मारलंय का, आहे ना. कधी कधी काय होतं, हम एक थप्पड मारे तो दुसरा हमारे भी गाल पे पडता है. तर आता विचार करायचा की ही मारलेली थप्पड ही किती जोरात होती. कारण काय होणार, जसं आपण देतो ना तसं आपल्याकडे वापस येतं. हा नियम आहे, बरोबर. प्रत्येक गोष्टीला नियम लागलेला आहे. तर आता काय करायचंय आपल्याला, स्वतःच्या आयुष्यामध्ये बघायचंय की तुमचं आयुष्य सोन्यासारखं कसं मौल्यवान होणार आहे. जसजशी तुम्ही कृतज्ञतापूर्व आचरण करायला लागता तसतसे तुमच्या आयुष्यातील विशिष्ट गोष्टी का बिघडल्या हे तुम्हाला समजायला लागतं. आता एवढं ज्ञान आपल्याला आलंय की माझं जीवन ना, मीच माझ्या जीवनात ज्या मी चुका केल्या ना आणि माझ्या जीवनात जो बदल होतोय ना तो स्वतः माझ्यामुळे. लक्षात येतंय सर्वांच्या? हो मॅम. येस. कारण आपण केलेल्या चुकांचं ना, आपण जसे कर्म करणार तसे आपल्या जीवनात त्याचे परिणाम होणार. तर काही गोष्टी तुम्हाला का मिळाल्या नाहीत हे कळू लागतं. एखादा का तुम्ही कृतज्ञतेला आपली जीवन पद्धती बनवलीत की प्रत्येक सकाळ उठल्यावर आपण जिवंत आहोत या कल्पनेने तुम्ही हरखून जाल. जीवनाच्या प्रेमात तुम्ही आकंठ बुडून जाल. प्रत्येक गोष्ट विनायास मिळवते आहे असं तुम्हाला वाटेल. तुम्हाला पिसासारखं हलकं वाटायला लागेल. बघा आता स्वतःमध्ये की आपण जेव्हा आपल्या चुका कबूल करायला लागलोय, मीच चुकीचं होतो आणि समोरचा व्यक्ती का आपल्याशी असा वागायचा हे लक्षात आल्यानंतर खरंच इथे हलकं वाटायला लागतं की नाही? बरोबर. येस. प्रत्येकाचं उत्तर असेल हो. चला, टाका चॅट बॉक्स मध्ये हो किंवा नाही. हलकं वाटतंय म्हणूनच आज आपण इथे बसलोय. आज आपला 4था दिवस आहे. आपल्याला ऐकायचंय अजून समोर काय सांगतो पुस्तक, आणि आपल्याला अनुभव येत आहेत म्हणून आज आपण इथे 4थ्या दिवशी पण बसलेलो आहोत. आणि आता आपल्याला हा 28 दिवसाचा आपला प्रवास सोबत करायचा आहे. आता हे यापूर्वी कधी न अनुभवलेला आनंद तुमच्या आयुष्यात येईल. जेव्हा कधी काही नाही सामोरे जावं लागेल तेव्हा त्यांच्याशी कसा सामना करायचा आणि त्यापासून काय शिकायचं हेही तुम्हाला कळेल. प्रत्येक दिवस जादूमय असेल आणि तुम्ही लहान असताना होती त्यापेक्षा कितीतरी जास्त जादू प्रत्येक दिवसात भरलेली तुम्हाला आढळेल. आता हळूहळू आपला आनंदाचा प्रवास सुरू झालाय. आयुष्य बदलण्याचा प्रवास सुरू झालाय कारण आपली विचार करण्याची पद्धती बदलली. आपण आतापर्यंत समोरच्याकडून अपेक्षा करायचो की यांनी धन्यवाद म्हटले पाहिजे, यांनी माझ्याशी चांगल्या पद्धतीने बोललं पाहिजे, यांनी माझी कामं केली पाहिजेत. प्रत्येक अपेक्षांचं ओझं आपण दुसऱ्यावर देत होतो. पण आता काय झालं, आपण काय करायला लागलो, ही सगळी कामं स्वतः करायला लागलो. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला ते बदल दिसायला लागले. आपलं मन हलकं व्हायला लागलं. कारण मनातले सगळे नकारात्मक विचार निघून गेले. आपण जे सतत दुसऱ्यांना दोष देत होतो ते आपण बंद केलं आणि आपण आपल्यामध्ये डोकावायला लागलो. आपल्या चुका बघायला लागलो. आणि जेव्हा आपल्याला आपल्या चुका कळल्यात, आणि काल मी तुम्हाला असाइनमेंट दिली होती, काल अभ्यास दिला होता की ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या लिहा आणि ज्या गोष्टी तुम्हाला नको आहेत त्या लिहा. आता जे नको आहे ना ती लिस्ट काढून फाडून फेकून द्यायची. कारण आता आपल्याला फक्त हवं आहे आणि ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या आपल्याला द्यायच्या आहेत.
त्या अबंडन्स मध्ये मिळवायच्या आहेत आणि त्याच आपल्याला द्यायच्या आहे. म्हणजे मग आपण कुठल्या याच्यामध्ये काम करणार आहोत बघा. जेव्हा कधी काही आव्हानांना सामोरं, तुम्हाला याच्यामध्ये पुस्तकामध्ये काय सांगितलं, यावेळी काय चॅलेंजेस येतील. मी तुम्हाला म्हंटल ना, चॅलेंजेस कसे येणार आहेत, खूप कठीण जाईल काही दिवस. आता मी तुम्हाला 100 लोकांची यादी करायला सांगितली, कुणाला ना 5ही लोकांची करणं कधी मुश्किल गेलं असेल. चॅलेंजेस येणार, कारण हे स्वीकारणं ना आपल्याला थोडं कठीण जाणार आहे. कारण हा एवढ्या वर्षाचा प्रवास होतो, तो 1 दिवसात तर बदलणार नाही, तो 4 दिवसात तर बदलणार नाही, तो 1 वर्षात तर बदलणार नाही. कारण मला, तुम्ही ज्या ज्या वयात आहात ना, त्या त्या वयाचा विचार करा, की आतापर्यंत केलेल्या चुका इतक्या कमी दिवसात कशा काय बदलणार बरं. मग आता हळूहळू चॅलेंजेस येतील, पण काय व्हायचं आपल्याला, त्याला सामोरे आपल्याला जावं लागणार आहे. आणि तेव्हा त्यांच्याशी कसा सामना करायचा. आता काय झालं, आपलं माइंड क्लिअर झालंय की आपल्याला काय करायचंय, कुठे कुठे कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आणि कसा आपल्या मनामध्ये आनंद भरून ठेवायचा आहे, कसा समोरच्याबद्दल चांगला विचार करायचा आहे. इतक्या चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये आल्यानंतर काय होणार, ही आलेली चॅलेंजेस आपल्याला काय वाटायला लागतील, अगदी इझी, कशासारखी वाटेल श्रद्धा मॅम. सोपं येस, वाटेल. सोपं वाटेल सगळं. बघा, सोपा हा शब्द ना स्वतःच सोपा आहे म्हणायला, कठीण पेक्षा. कारण कठीण मध्ये ना थोडी मात्रा पण येते, रस्व लिहायची की दीर्घ लिहायची. आणि हा सोपा असणारा जीवनाचा प्रवास आपण किती कठीण करून ठेवला होताय, हे आपापल्या जीवनामध्ये बघा. आणि आपल्याला काय करायचंय, तुम्ही लहान असताना होती त्यापेक्षा कितीतरी जास्त जादू आपल्याला आता बघायची आहे. आता त्या दिवशी आपण लहानपणाची जादू अनुभवली, त्यातच तर किती स्वर्गीय आनंद मिळाला आपल्याला. आता पुस्तकात लिहिलंय की त्याही पेक्षा जास्त आनंद. वाव, ग्रेट. किती आनंद घ्यायचा आपल्याला या जीवनामध्ये. आणि यामुळे काय होणार, तुमचं आयुष्य जादूचं होणार. आणि मग आपण काय म्हणणार, तुमचं आयुष्य जादूचं आहे का. मग आता याचं उत्तर काय असेल, चला सर्वांनी चॅटबॉक्स मध्ये टाका, तुमचं हो आयुष्य जादूचं आहे का. हो, आमचं आयुष्यच जादूचं आहे. येस, व्हेरी गुड. कॉन्फिडन्स असायला हवा. हो, माझं आयुष्य जादूचं आहे. तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा नेमका किती वापर तुम्ही केला, ते आत्ताच तुम्ही सांगू शकाल. तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या क्षेत्राकडे जरा एक नजर टाका. आता प्रत्येकाने बघा आपापल्या क्षेत्रामध्ये कोणती क्षेत्र दिलेली आहे याच्यात, पैसा, तब्येत, एक एक शब्द डोळ्यासमोर आणायचा आहे, एक एक क्षेत्र डोळ्यासमोर आणायचं आहे. पैसा, तब्येत, आनंद, कारकीर्द, घर, नातेसंबंध. तुम्ही जिथे जिथे कृतज्ञतेचा वापर केलात, त्या त्या क्षेत्रात तुम्हाला भरपूर मिळालं. अगदी आश्चर्य वाटावं इतकं परिणामी तुम्ही जादूचा अनुभव घ्यायला लागलात. जी क्षेत्र विपुलतेनं आणि आनंदानं भरलेली नसतील, त्याचं कारण कृतज्ञतेचा अभाव हे आहे. किती सोपं आहे ना. आपल्या जवळ जर आज पैसा नसेल तर तो का नाही विचार करा. तुमची तुमची उत्तरं आहेत. आम्ही कुणीही नाही याची उत्तरं देणार. तुमची तुमची स्वतःला उत्तरं मिळणार आहे, कारण आमची आमची आम्हाला मिळाली आहे. आणि आज मी इथे बसून तुम्हाला सांगतोय आणि आम्ही पण शिकतोय. आणि आपल्याला असा भरपूर अभ्यास करून भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. तब्येतीमध्ये बघा, आज तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात, तुम्हाला कुठली कुठली तब्येतीची चॅलेंजेस आहेत बघा आपापल्या जीवनामध्ये, आणि ती तुम्ही स्वतःहून ओढवून आणलेली आहे. हे सत्य आहे. हे जीवनातलं सर्वात मोठं सत्य आहे की हे सगळं आपण ओढवून आणलंय. आनंद, जर तुम्ही सतत दुःखी असणार तर हा तुम्हीच ओढवून आणलेला आहे. आणि आनंदी असणार तर तुम्ही आनंद सुद्धा अट्रॅक्ट केलाय.
कारकीर्द, घर, नातेसंबंध. बघा आता तुमची नातेसंबंध कशी आहेत. हे सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यात ओढवून आणलेल्या गोष्टी आहेत. तुम्ही जिथं जिथं कृतज्ञतेचा वापर केला त्या क्षेत्रात तुम्हाला खूप जास्त प्रमाणात समाधान मिळालं. पण जिथे तुम्ही धन्यवाद मानले नाहीत, कृतज्ञता मानली नाही, तिथे तुम्हाला काय होणार नाही? ती क्षेत्र विपुलतेनं आणि आनंदानं भरलेली नसेल. साधं सत्य आहे. तुम्ही जर कृतज्ञ नसाल तर त्या बदल्यात तुम्हाला आणखी बरंच काही मिळू शकणार नाही, अशी ही साधी वस्तुस्थिती आहे. आता जर तुम्ही थोड्या प्रमाणात कृतज्ञता व्यक्त केली असेल, फक्त काही लोकांनाच आभार मानलेले असतील, पैशाबद्दल बघा, जर तुम्ही पैशाचे आभारच मानलेले नसतील, तर तुमच्याकडे कमी पैसा असेल. मग आपण नाण्याचं घेऊ. आता सोन्याचं नाणं कुणाकडे असेल, चांदीचं नाणं कुणाकडे असेल आणि एक स्टीलचं नाणं कुणाकडे असेल. ठीक आहे. आता ज्यांनी ना खूप जास्त धन्यवाद मानले कुठल्याही क्षेत्रामध्ये. आता तुमच्या करिअरमध्ये बघा, आज तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये आहात. तुमच्या तब्येतीच्या क्षेत्रात बघा, तुम्ही आज कुठल्या परिस्थितीमध्ये आहात. तर हे सगळं करताना तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये किती धन्यवाद मानले. समजा आज आपली तब्येत चांगली, आज आपण 10 वाजता 9 ते 10 पर्यंत जर हे सेशन करू शकतो आहे, तर आपण या टेक्नॉलॉजीचे आभार मानले का? आधी आपल्या घरी आलेल्या त्या छोट्या मोबाईलच्या पण आपण आभार मानलेत का? आपण त्याच्याही आधी बघा. आधी बघा कसं असायचं, एकच टीव्ही असायचा गावामध्ये ना, एक टीव्ही असायचा आणि बरेच जण तिथे जाऊन टीव्ही बघायचे. रामायण महाभारत मला आठवतं माझ्या लहानपणीचं. रामायण महाभारत असायचं आणि आम्ही ना कुठेतरी जाऊन मग त्या दिवशी रविवार असायचा काहीतरी, शनिवार रविवार असं आठवतं मला, आणि तिथे जाऊन बसायचो. आणि आज जर मी तिथे जाऊन त्या व्यक्तीकडे जाऊन मी जर टीव्ही बघणार असेल आणि त्या व्यक्तीचे जर मी आभार मानले नसतील, तर आज मी इथे बसून तुमच्या समोर ऑनलाईन मध्ये लॅपटॉप वरती मीटिंग घेते आहे, हे शक्य झालं असतं का? नाही, बिलकुल नाही. मग आपल्याला कुठे जाऊन आपल्याला कुठपर्यंत आभार मानायचे बघा. फॉर एक्झाम्पल माझंच एक मी उदाहरण देते, की मला जेव्हा मॅजिक बुक माझ्या हातात पडलं ना, ते माझ्या मिस्टरांमुळे. त्यांना मी नेहमी म्हणायचे की आपल्या लाईफमध्ये बघा, मला नेहमी वाटायचं की सगळे आनंदात राहू शकतात, मग ज्यांच्या जो सगळं आहे तेही आनंदात नाही आणि ज्यांच्या जो काही नाही तेही आनंदात नाही, मग आहे तरी काय सत्य? आणि मग विजय सर भेटले. मग मला हे म्हणाले की विजय सर, राजन सर हे सगळे ना या पद्धतीचे खुशी खुशी दिन की सुरुवात है, खुशी खुशी दिन की समाप्ती, हे सगळं बोलत असतात. तू चल बरं आपण बघूया तिथे काय आहे. आणि मग मी त्या लोकांना भेटले आणि खरंच त्यांच्यासारखे गुरु आम्हाला मिळाले. आणि मी काय केलं मग, राजन सर, विजय सरांचे थँक्यू म्हणता म्हणता मी माझ्या मिस्टरांचे थँक्यू केले. म्हणजे मी जेव्हा 1000दा त्यांची थँक्यू म्हणायचे ना, तर 2000दा मी माझ्या मिस्टरांचे थँक्यू म्हणायचे. मग त्याच्यानंतर मला ना अश्विन मॅम भेटल्या. अश्विन मॅमचे मी सगळे क्लासेस केले आणि खरंच मला आणखी अजून ज्ञान मिळत गेलं. मग मी काय केलं, अश्विन मॅमचे जर मी लाखो धन्यवाद केले असेल, तर मी माझ्या मिस्टरांचे किती धन्यवाद करायला पाहिजे? करोडोमध्ये करायला पाहिजे की नाही? मग आपण हे विसरतोय. आपण काय करतोय की आज जर मला या क्षेत्रात आणणारे माझे मिस्टर असतील, तर मग मी त्यांचे धन्यवाद आपण विसरून जातो या प्रवासात. बरोबर. आणि आपण ज्या परिस्थितीत आज असतो, तर आपण मागे बघणं विसरतो आणि हा प्रवास मग संपून जातो. पैशाचंही तसंच आहे. आपल्याजवळ आहे, जर आपण त्याचे धन्यवाद केले नाही, तर तो आपल्याजवळ टिकणार नाही. आणि आता बघा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये, मग जितके धन्यवाद केले असतील, थोडे केले असतील, तर आपल्याला स्टीलचा शिक्का मिळणार. थोडे जास्त प्रमाणात केले असेल तर चांदीचा शिक्का मिळणार. आणि खूप अबंडन्स प्रमाणात केले असतील तर आपल्याला सोन्याचा शिक्का मिळणार. आता तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला कशाचा शिक्का हवाय. आज कशाचे भाव जास्त आहेत,
तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये बघायचंय की तुम्हाला काय हवं आहे. तुमच्या हो जीवनात घडणाऱ्या जादूला तुम्ही थांबवलं आहे. तुम्ही जेव्हा कृतज्ञतेने वागत नाही, तेव्हा ते चांगलं आरोग्य, चांगले नातेवाईक, जास्त आनंद, जास्त पैसा यांचा ओघ थांबवतं. तुमच्या नोकरीच्या, कारकिर्दीच्या व उद्योग व्यवसायाच्या प्रगतीला खीळ घालता. काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं, हा नियम आहे. बघा, तुम्हाला काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं. आनंद मिळवण्यासाठी आनंद द्यावा लागतो. आता मी तुमच्यासोबत हा आनंद शेअर करते ना, जादूबुक माझ्या पर्यंत आल्यानंतर मी तुम्हाला देते. कारण मला नेहमी देण्याची प्रवृत्ती माझी होती, की मला मिळालेला आनंद ना सगळ्यांपर्यंत वाटायची. ही माझी लहानपणापासूनची होती, की मला छोटासा जरी आनंद मिळाला ना, की मी तो शेअर करायची. माझ्याकडे ना 10 रुपये असले ना, तर एक रुपया आम्ही सगळी मंडळी वाटून घ्यायचो, की चला आपण सगळे मिळून करूया. आणि तसंच ज्या पद्धतीने जादू पुस्तक माझ्या हातात आलं, मी सगळ्यांना देत गेले आणि देता 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 आज हा आनंद मला मिळालाय. म्हणजे आपल्याला जवळ जे मिळवायचं आहे ना, ते आधी आपल्याला भरपूर प्रमाणात मिळवून ते देता आलं पाहिजे. काही मिळवण्यासाठी तुम्हाला काही द्यावं लागतं, हा नियम आहे. कृतज्ञता म्हणजे धन्यवाद देणे, आभार मानणे. आणि हे जर तुम्ही केलं नाही तर जादूला तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करता आणि तुम्हाला जीवनात हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यापासून वंचित राहता. किती सोपं आहे. आता हे कठीण कोणी करून टाकलंय? आपणच करून टाकलंय. की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहे, आता आरोग्यामध्ये बघा बरं, आपल्याजवळ काय काय आहे, कधी विचार केलाय का? श्रद्धा मॅम, सांगा बरं मला, आरोग्याबाबतीत तुम्ही काय सांगू शकणार? आरोग्याबाबतीत मी हे सांगू शकणार की तुम्ही तुमचं जसं डाएट आहे, तुम्ही तुमचं रुटीन, डेली रुटीन, तुम्ही किती वाजता उठता, यापासनं जर तुम्ही जे करता ते समोरच्याला तुम्ही सांगितलं तर डेफिनेटली ते तुमच्याकडे भरपूर प्रमाणात येईल. हं. मग आधी आपल्याला ते फॉलो करावं लागेल. येस, बरोबर? येस. आधी आपल्याला आपल्या जीवनात ते उतरावं लागेल, तेव्हा आपण ते इतरांना देऊ शकणार आहोत. मग येस. आपण आपल्या शरीराच्या अवयवांचे कितीदा थँक्यू म्हणायला पाहिजे? आज आपण सकाळी उठल्यानंतर श्वास घेतोय, म्हणजे आपण आपल्या जीवनात या पृथ्वीवर आपला जन्म झालाय, याच्यासाठी आई वडिलांचे किती ग्रॅटिट्यूड करायला पाहिजेत? आपण आज आपल्या आई वडिलांचे ग्रॅटिट्यूड करतो आहोत का? त्यांना धन्यवाद म्हणतो आहोत का? विचार येस. करा. आणि आपला जो आज श्वास कोंडला जातोय ना, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जो सफर करतोय ना, ते का? याचा विचार करा. हा आपला येस. आपला प्रवास आहे. आपण विचार करा की आपण कुठे थांबलेलो आहोत. सोनाली मॅम, मला असं वाटतं की आपल्या आई वडिलाचा धन्यवाद हा प्रत्येक श्वासात प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण पहिला श्वास आपण आईच्या गर्भात घेतलाय. त्याच्यामुळे मला असं येस. वाटतं की प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक क्षणात, जरी आपण आता बोलत आहोत तरी पण आपल्या आई वडिलाचा धन्यवाद करायलाच पाहिजे. येस. आता बघा, आता आपण असं समोर जातोय आणि आता आपण म्हणायला लागलोय. प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचे धन्यवाद केले असतील, ज्या वयात असतील, त्या वयापासून आपण सुरुवात करतोय, म्हणजे बघा कुठून. आता जर मी माझ्या वयात इथे या वयामध्ये इथे बसलेली आहे, तर मला आधी माझ्या आई-वडिलांचे धन्यवाद बरोबर. केल्याशिवाय माझी मुलं माझे धन्यवाद करेल का? ही आधी सोपी पद्धती आहे. आपण जसं देणार तसं आपल्याला मिळणार. कृतज्ञपणामागील अंतिम सत्य हे आहे की जेव्हा आपण कृतज्ञ नसतो, तेव्हा आपण फक्त घेत असतो आणि गोष्टी अशाच घडणार हे गृहीत धरत असतो. अगदी जेव्हा गोष्टी अशाच घडणार असे गृहीत धरतो, तेव्हा निर्हेतुकपणे त्या आपल्यातूनच आपण काढून घेत असतो. आकर्षणाच्या नियमानुसार 2 सजातीय गोष्टीत आकर्षण असतं, तेव्हा आपण गोष्टी नक्कीच अशाच घडणार असे मानतो. बघा काय म्हटलंय, नियम लक्षात घ्या की आकर्षणाच्या नियमानुसार 2 सजातीय गोष्टीत आकर्षण असतं. 2 सारख्या गोष्टी आकर्षित होतात. लाईक अट्रॅक्ट्स लाईक आपण म्हटलंय. तेव्हा आपण गोष्टी नक्कीच अशाच घडणार असे मानतो.
म्हणजे जर मी आजारपण ओढवून घेतलं असेल तर मी आजारपणाचा विचार केला असेल, मी माझ्याकडे पैसे नसतील तर मी कमी पैशाचा विचार केला असेल, किंवा पैशाबद्दल मी कृतज्ञ राहिलो असेल, मी आभार मानले नसतील. पैशाबद्दल आपण म्हणतो ना, पैसे झाडाला लागतात का, माझ्याकडे कमीच पैसे आहे, पैशाबद्दल सुद्धा आपण खूप काही गोष्टी बोलत असतो. पैसा हाताचा मळ आहे. खरंच तो मळ आहे का, बोलताना विचार करायला हवा. आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणून ना, आजपासून ना तुम्ही काय करा, NDP, नो NCD लिहून घ्या, नो कंप्लेंट डे. NCD, नो कंप्लेंट डे. कोणी आलं ना आपल्या जवळ कंप्लेंट करायला तर NCD म्हणायचं. आजपासून कंप्लेंटच करायची नाही कशाचीच. आणि जर आपण कंप्लेंट केलीच नाही ना, तर आपल्याकडे गोष्टी कशा होऊन येणार, सहज. अगदी विपुल प्रमाणात येणार. आणि कंप्लेंट करत राहिलो तर कंप्लेंटच विपुल प्रमाणात येणार. आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही बघा. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे अथवा जिच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्ही बऱ्याच वेळा कृतज्ञतेने वागला असाल, पण जर तुम्ही जादू अनुभवायची असेल आणि तुमच्या सध्याच्या स्थितीत तुम्हाला आमूलाग्र बदल हवा असेल तर तुम्हाला कायम कृतज्ञतापूर्वक आचरणच करायला हवं. ती तुमची नवीन जीवन पद्धती बदलायला हवी. आता जादूचं पुस्तक करतोय तेव्हापासून आपण धन्यवाद 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 म्हणायला लागलोय, आणि ते आता अतिशय प्रेमाने हृदयातून धन्यवाद 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 म्हणायला लागलोय. आणि ज्या दिवशीपासून आपण हृदयातून धन्यवाद धन्यवाद म्हणायला लागलोय त्या दिवशीपासून जादू घडायला लागले. कारण जादूचं सूत्र काय आहे, ज्ञान हा खजिना आहे, पण प्रत्यक्ष आचरण. बघा, मी नेहमी म्हणते, ज्ञान सोच और कल्पना शक्ती का संगम याने जादू बुक. काय आहे, ज्ञान सोच म्हणजे विचार, ज्ञान विचार आणि कल्पना शक्तीचा संगम. फक्त ज्ञान नाही, जादू बुक हे ज्ञान आहे, पण जोपर्यंत आपण त्याचा विचार करणार नाही आणि जोपर्यंत आपण कल्पना करणार नाही की माझं आयुष्य मला कसं बदलायचंय, माझं आयुष्य मला कसं बघायचंय, तोपर्यंत तुमच्या जीवनात जादू होणार नाही. पण प्रत्यक्ष आचरण हे त्याचे गूढ उकळणारी गुरुकिल्ली आहे. तोपर्यंत जादू होत नाही. फक्तच तुम्ही धन्यवाद धन्यवाद करायला लागला, विचारही करायला नाही. मी पुस्तक वाचलंय, 28 दिवस केलंय, पण परत विसरलोय, मी प्रॅक्टिसच केलेल्या नाही. 8 दिवस मी खूप सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद केले, पण नंतर मी विसरलोय, तर जादू सुद्धा नष्ट होणार आहे. नक्की. आता जादूचे सूत्र. येस, प्राचीन मिथका आणि दंतकथा सांगतात की तुम्हाला जादू घडवायची असेल तर प्रथम ऐसे थोडासा नीचे कीजिए. येस 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 येस, ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा, प्राचीन मिथका आणि दंतकथा सांगतात की तुम्हाला जादू घडवायची असेल तर प्रथम व्यक्तीने जादूचे शब्द म्हणणं आवश्यक आहे, आणि प्रथम तुम्ही धन्यवाद किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणं अत्यावश्यक असतं. आभारी आहे या शब्दाचं तुमच्या आयुष्यात किती महत्व आहे हे मला सांगताच येऊ शकत नाही. कृतज्ञतेमध्ये राहण्यासाठी, जीवनातील जादू अनुभवण्यासाठी इतर कोणत्याही शब्दापेक्षा आभारी आहे हे 2च शब्द तुम्ही जाणीवपूर्वक उच्चारणं आवश्यक आहे. हे 2 शब्दच तुमची ओळख होणं, हे 2च शब्दच तुमची ओळख होणं गरजेचं आहे. आभारी आहे हे शब्द तुम्ही जे आयुष्य जगत आहात आणि तुमच्या स्वप्नातल्या आयुष्यात जिथं तुम्हाला जायचं आहे त्यांना जोडणारा पूल आहे. आता हे जादूचे शब्द जर एवढे महत्वाचे असतील, आता बघा आपण काय करतोय, धन्यवाद म्हणायच्या आधी आपण कुठली तरी प्रार्थना म्हणत असू, जय जयकार करत असू, जय जय म्हणत असू, राम राम म्हणत असू. बघा, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी हे शब्द म्हणत नव्हतो असं नाही. धन्यवाद हा शब्द
आत्ता आपल्याला माहिती झालंय म्हणून. पण याच्या आधी आपण प्रार्थना करत नव्हतो का? आपण हे जादुई शब्द म्हणत नव्हतो का? एकमेकांना रामराम करत नव्हतो का? पण त्या शब्दामध्ये जे फिलिंग्स होते का तुमच्याकडे? आपण ते सुद्धा शब्द कशा पद्धतीने उच्चारायचं, म्हणायचं म्हणून म्हणायचं. आपल्याला आपण कशाचा जय जयकार करतोय हेच माहिती नव्हतं. मग आता जर आपल्या जीवनामध्ये धन्यवाद हा शब्द आलाय, तर तो कशा पद्धतीने वापरायचा आणि त्यामुळे आपल्या जीवनात काय फरक पडतोय हेच पुस्तक आपल्याला हे समजावून सांगतंय. हा बेस आहे आपला हा 4 दिवसाचा जो आहे ना, हा बेस आहे बिल्डिंगचा. आपल्याला जो 28 दिवसाचा प्रवास करायचा आहे ना, त्याचं हे बेसिक आहे नॉलेज. आणि आपला जर बेस क्लिअर असेल ना, आपला जर बेस अगदी मजबूत असेल ना, तर इमारतीवर 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 मजले आपण बांधत जातो. मजल्यावर मजले आपण बांधू शकतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, बेस आपल्याला 4 दिवसामध्ये अगदी ते फिलिंग यायलाच हवं. आपल्याला धन्यवाद म्हणताना आनंद व्हायलाच हवा. आपल्याला धन्यवाद म्हणण्याकरता 100 जणांचीच काय, तर 200-300 जणांची लिस्ट आपल्याकडे तयार व्हायलाच हवी. आणि त्या प्रत्येकाला धन्यवाद म्हणताना आपल्यामध्ये तो आनंद यायलाच हवा. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, फक्त संबंधांमध्येच नाही, तर पैसा, आपलं करिअर, आपल्या मुलांमध्ये, शिक्षणामध्ये, बघा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अबंडन्स हवा आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि तेच आहे जादूचं सूत्र, की जाणीवपूर्वक विचार करून आभारी आहे हे जादूमय शब्द उच्चारा. जाणीवपूर्वक उच्चारायचे आहेत. चला म्हणा मग, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता जितकी फिलिंग येईल ना तुमच्यामध्ये म्हणताना, जितकी ऊर्जा येईल ना तुमच्यामध्ये म्हणताना, तितक्यांदा म्हणा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आयुष सर ऊपर. येस. जितका जाणीवपूर्वक तुम्ही विचार कराल आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चाराल, तितकी जास्त कृतज्ञता तुम्हाला वाटेल. कृतज्ञतेबाबत तुम्ही जितका जास्त विचार कराल, ती तितकी जास्त अंगी भिनवाल, तितकी जास्त विपुलता तुम्हाला मिळत राहील. कृतज्ञता ही एक भावना आहे. मी जे फिलिंग्स म्हणते ना, ही तीच आहे. ही भावना म्हणजे आपल्या बाजूला राहणारी भावना नाही, आपल्या बाजूला असलेल्या भावनाबाईचं किंवा भावना मुलीचं नाव नाही, तर ही भावना म्हणजे हे फिलिंग्स आहेत, की जे आपण बोलताना, धन्यवाद म्हणताना आपल्या तोंडातून आणि आपल्या शरीरामध्ये जी कंपन निर्माण होतात ना, ती म्हणजे भावना. म्हणूनच कृतज्ञतेचं आचरण करण्याचं अंतिम ध्येय ती भावना तुम्हाला समजून उमजून जाणवणं हे आहे. कारण भावनांची ही शक्तीच तुमच्या जीवनातील जादूला चालना देणार आहे. न्यूटनचा नियम एकास एक असाच आहे, तुम्ही जेवढं देता तेवढा तुम्हाला मिळतं. याचाच अर्थ कृतज्ञतेची भावना तुम्ही जितकी वाढवाल, तितके त्या भावने इतकेच व्यापक परिणाम तुमच्या आयुष्यात तुम्हाला दिसून येतील. तुमच्या भावना जितक्या जास्त सच्चा, बघा जितक्या जास्त सच्चा हा शब्द वापरलाय, म्हणजे सत्य असणार, विचार करा, तितकी कृतज्ञता मनापासून खरी ठरेल. खोटं खोटं म्हणायचं नाही. सुरुवातीला खोटं खोटं म्हटलं फिलिंग्स येतपर्यंत चालेल. कुणाला फिलिंग्स येतच नाही, कारण बोलते ना, अगर हमने गड्ढे ज्यादा खोदे होंगे तो ज्यादा भरना पडेगा. हमने ज्यादा गलतियां की होगी तो हमें ज्यादा क्या करने पड़ेंगे, धन्यवाद करने पड़ेंगे. तो अगर हमने गलतियां की ही नहीं है तो हमें फीलिंग्स आनी ही है. और अपने अपने लाइफ में सोचो, अभी कितने गड्ढे खोदे हमने दूसरों के लिए. तो पहिले वो गड्ढे भरिये. ते गड्ढे पहिले भरायचे तुम्हाला कृतज्ञतेने, आणि नंतरच आपल्याला जादू दिसणार आहे. आणि तुमच्या भावना जितक्या जास्त सच्चा, तितकी तुमची कृतज्ञताही मनापासून खरी ठरेल आणि तितक्याच वेगानं तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील.
आता घडवायचे आहेत बदल, बदल होतात आहे. मला माहिती आहे इथे सगळी जी मंडळी बसली आहे ना, रात्री 9 वाजता कुणाला वाटेल आपलं आयुष्य बदलायला बसावं. इतके वर्ष आपण काय केलंय? आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये बघा. पण असंच आयुष्य जगलोय का? असं वाटतंय का आतापर्यंत? इतका जर आनंद या गोष्टींमुळे मिळत असेल, तर आपली आई नेहमी म्हणायची ना, की चांगल्या चांगल्या गोष्टी बोलायचंच तर आपलं घर वास्तू ना तथास्तू म्हणत असते. बरोबर. तरी आपण काही पण बोलत, जे मनात आलं ते बोलत गेलो आणि इतरांची मनं दुखवत गेलो. आता नाही. आता काय करायचंय आपल्याला? प्रत्येक शब्द, वर्ड क्रिएट युअर वर्ल्ड म्हणतात. युअर वर्ड, तुमचे शब्द तुमचं जीवन घडवत असतात. म्हणून बोलताना विचार करायचा आहे. प्रत्येकाने बोलताना विचार करायचा आहे आज. कारण आपण जे बोलतो तेच आपल्याला मिळतं. हे लक्षात घ्या. हा नियम लिहून ठेवा. हा नियम लिहून ठेवा, की आजपासून मला काय बोलायचं आहे. माझ्या वर्डवरती, माझ्या शब्दांवरती मला काय करायचंय? अभ्यास करायचाय. फक्त पुस्तक करून जमणार नाही. याच्या प्रॅक्टिसेस करणं जरुरी आहे. याचा सराव करणं जरुरी आहे. मुलं शाळेत जातात. शाळेत गेल्यानंतर ते क्लासमध्येही जातात. क्लासमध्ये गेल्यानंतरही घरी आल्यावर आपण काय म्हणतो? अभ्यास करणार नाही तर फेल होशील. मग आपणच आपल्या मुलांना काय देतोय? फेल होण्याचे मार्ग दाखवतोय. आपण काय बोलतोय त्यांना? मग आपण आपल्यामध्ये काय करायचंय? की आपण आता मी मुलांना सांगणार, तुमच्या जे बसलेली आहेत ना, आई बाबा अभ्यास करतात आहे का? जादूची पुस्तकांचा सराव करतात आहे का? मग मज्जा येणार ना घराघरामध्ये. मग तुम्ही जेव्हा त्यांना म्हणणार ना अभ्यासाचं, ते म्हणणार, तू केला का ग अभ्यास मम्मी? सोनाली मॅमनी जो अभ्यास दिला होता तो केला का? मग आपल्याला प्रामाणिकपणे सच्चे मन से हमें प्रैक्टिस करनी है. सच्चे मन से. अगर सच्चे मन से करोगे ना, तो सच में हमें अबंडन्स से प्यार मिलेगा, पैसा मिलेगा, आरोग्य मिळेल आपल्याला, नातेसंबंध मिळतील आणि बघा कुठे 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 जादू. चला तर मग समोर जाऊया. किती थोड्या कालावधीत अगदी सहजपणे तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा तुम्ही अंगीकार केलात, हे जर तुम्हाला कळून चुकलं, तर त्याचे तुमच्यात झालेले जादूमय परिणाम तुम्हाला दिसून आले, तर तुम्ही पूर्वी असं जसं आयुष्य जगत होता, तसं आयुष्य परत जगावंसच तुम्हाला वाटणार नाही. वाटतंय का आता या क्षणाला आल्यानंतर, की माझं आयुष्य बदलतंय? आणि हो, आयुष्य बदलतंय, कारण आपण आपला प्रवास करतोय. आतापर्यंत आपण काय करत आलो होतो? सतत दुसऱ्यांचं काहीतरी ऐकत आलो होतो आणि स्वतःलाच खूप क्षेत्रामध्ये आपण स्वतःला कमजोर समजत आलो होतो किंवा अतिशय जास्त समजत आलो होतो. बघा, दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कमी पण समजणं आणि अतिशय जास्त पण समजणं. काय होतं? अति जास्त झालं तर इगो येतो आपल्याला. आपण दुसऱ्याला कमी समजायला लागतो. म्हणून काय करायचंय? आपल्याला बॅलन्स ठेवायचंय. आपल्याला काय करायचंय आता? बॅलन्स ठेवायचं आहे. बॅलन्स ठेवण्यापेक्षा ना एक गोष्ट काढूनच टाकायची ना आपण आता, दुःखाची गोष्ट. फक्त आनंदच मिळवायचा आहे. मग जर तुम्ही कृतज्ञतेचं थोडंसं आचरण केलं, तर तुमचं आयुष्य थोडंसं बदलेल. आणि तुम्ही जर प्रत्येक दिवशी कृतज्ञतेचं मोठ्या प्रमाणात आचरण केलं, तर तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतक्या नाट्यमय रीतीने तुमचं आयुष्य बदलून जाईल. दिसतोय ना प्रत्येकाला बदल आपल्या आयुष्यामध्ये, आणि नाट्यमय रीतीने. बघा, विचार करायची आवश्यकताच नाही. चॅलेंजेस येणार आहेत. आज माझ्याकडनं 100दा झालंय, 100 लोकांचे झाले. ठीक आहे. नाही 2-3 दिवस आपल्याकडनं कृतज्ञता करता आली, कारण आपण ना बिझी होऊन जातो. प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपली कारणं असतात. पण लगेच आपण ट्रॅकवर यायचंय. अरे, आज विसरलोय का? बघा, दिवसामध्ये जितका वेळ मिळत असेल ना, तितका तुम्ही द्या. 24 तासातला बघा तुमचा वेळ. तुमचा वेळ तुम्ही ठरवा, की आपल्याला कृतज्ञ कुठे-कुठे आणि किती वेळ राहायचंय. तुम्ही 24 तास कृतज्ञतेमध्ये राहू शकताय. आज आमचं असं झालंय ना, की आम्ही दिवस-रात्र 24 तास. आता समोर आपल्याला तो विषय येणार आहे, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंडचा. आपण घेऊया तो ब्रीफमध्ये. चला समोर जाऊया. आयुष्य आगे. आता आपल्याला आपलं जीवन नाट्यमयरीते कसं बदलतंय ते बघायचंय.
वाव, बघा काय दिसतंय. मॅजिक. आता आपण ज्ञान मिळवलंय. पहिले किचन मध्ये होतो, तिथे बुक ठेवून आपण वाचत होतो. आता काय झालं, ज्ञान मिळवलंय, छान बसलोय कुठे, इतक्या सोफ्यावरती. कारण आपल्याला आता ज्ञान मिळाल्यामुळे काय झालंय, आपल्याला पुस्तकं वाचायची आवड निर्माण झाली. अजून 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 अभ्यास करावा वाटतोय, अजून अजून धन्यवाद म्हणावंसं वाटतंय, अजून अजून नॉलेज घ्यावंसं वाटतंय. मग एक कप चाय तो बनती है ना, पडते पडते. मग बघा बाजूला काय आहे, ग्लोब पण ठेवलेला आहे ना. मग आपल्याला ह्या सर्व जगातलं चांगलं ज्ञान मिळवण्याची तयारी करायची आहे. आता पूर्ण तयार आहे. आता हे आहे जादूचं पुस्तक, आता आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि कशा पद्धतीने, किचन मध्ये बसून नाही, गाडीमध्ये बसून नाही, गाडी चालवताना नाही, आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत नाही, तर शांतपणे स्थिर मन ठेवून आपल्याला हे पुस्तक अभ्यासायचं आहे, त्याचे सराव करायचे आहे. आणि जितके जास्त सराव करणार तेवढे तुमच्या जीवनामध्ये नाट्यमयरित्या म्हटलंय बघा, नाटकीयरित्या ते बदलणार. आजपर्यंत झाली नाही तितकी नाटकं आता समोर होणार. म्हणजे बघा, आपण आधी काय केलंय आहे ना. आणि ही कशी नाटकं असणार आहे, आतापर्यंत आपण खोटी खोटी नाटकं केली. आता आपल्याला सच्ची नाटकं करायची. सच्चा आनंद मिळवायचा आहे. आता नातेसंबंध कसे बदलतील बघा तुमची. समोर आल्यानंतर जर एखाद्याची स्माईल आपण अपेक्षित करत असू, तर आपल्याला न मिळणारी स्माईल आता आपल्याला मिळणार आहे. कारण आपण काय शिकलोय, समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलला नाही, समोरच्या व्यक्तीने आपल्याला आपल्या काय केलं नाही, आपल्याला बघून स्माइल केलं स्माईल. नाही, तरी आपण काय करायचे, त्यांचे धन्यवाद 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 धन्यवाद. आता बघा बरं हे असं करून, आणि दुसऱ्या दिवशी बघा बरं त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माइल दिसतं का. आणि जर ते दिसलं तर हीच जादू आहे. काय आहे, तर तुम्ही काय केले ना, मनापासून त्या व्यक्तीचे ग्रॅटिट्यूड केले. पैशाबद्दल ग्रॅटिट्यूड केले असतील, आज 100 रुपये माझ्या खिशात होते, उद्या जर मला 500 रुपये आले असतील, तर मी काय केले असेल, 100 रुपयाचे किती सारे ग्रॅटिट्यूड केले असतील. आज मला माझ्या तब्येतीमध्ये चॅलेंजेस असतील, बरोबर, आरोग्यामध्ये चॅलेंजेस असतील, आणि मी साध्या गोष्टीचे, माझ्या हाताचे, डोळ्याचे, पायाचे, माझ्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे ग्रॅटिट्यूड केले असेल, तर मला किती मोठ्या प्रमाणात माझ्या आरोग्यामध्ये मला चमत्कारिकरित्या बदल दिसतील. काल एक शेअरिंग होतं ना ताईची, मला डॉक्टरांनी सांगितलंय की तुला काहीही झालेलं नाही. बघा येस. हे सगळे बदल. आता आपल्या इथे बसून आपण काय वाचतोय, जादूचं पुस्तक. चला आता आपण समोर सुरुवात करूया. आता 10 मिनिटामध्ये ना आपण एक गोष्ट समजून घेऊया की आपल्याला काय करायचंय. आता उद्यापासून पाठ 1 सुरू करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आज हा 4था पाठ आपल्याला संपवायचा आहे. आणि तो संपवता संपवता बघा, मी तुम्हाला आज एक प्रॅक्टिस देणार आहे. आता कुठली प्रॅक्टिस, हे अतिशय आता आपल्याला कळलंय आपलं जीवन कसं बदलणार आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये बदलणार आहे, आणि ते आपण स्वीकारलंय. बरोबर, आपण आपल्यामधला बदल अनुभवायला आता आपण तयार आहोत. तर आता हो. आपल्याला काय करायचंय, समोर वरती घ्यायचंय आयुष्य जादूचे पुस्तक. जादूचे पुस्तक. कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे केवळ ते शब्द उच्चारणे नव्हे, तर ते अंगी थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू. थँक्यू सर. कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे केवळ ते शब्द उच्चारणे नव्हे, तर ते अंगी बाणवून त्याप्रमाणे आचरण करणे हे आपण कधीही विसरता कामा नये. जॉन एफ केनेडी, अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष, काय म्हटलंय, कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे केवळ ते शब्द उच्चारणे नव्हे, फक्तच धन्यवाद 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 करून. मी जर असं शिकवलं असतं तुम्हाला, धन्यवाद म्हणा बरं, धन्यवाद 3दा म्हटला तर तुम्हाला चांगलं फिलिंग येतं.
लो म्हणा एनर्जी. धन्यवाद. रोज एका व्यक्तीला म्हणा, 2 व्यक्तीला म्हणा, 3 व्यक्तीला म्हणा, 4 व्यक्तीला म्हणा आणि मीच झोपून गेले असते. तर फिलिंग आलं असतं का? बिलकुल ना. नाही. मग माझ्यामध्ये जर ती ऊर्जा नसेल, मला सांगताना जर माझ्या शब्दांमध्ये ऊर्जा नसेल, तर तुमच्यामध्ये ऊर्जा येणार का? मग असंच ना तुमच्यामध्ये पण आहे, की तुम्हाला ते अंगी बनवायचं आहे, ॲक्शनमध्ये आणायचं आहे आणि त्याप्रमाणे आचरण करणे हे आपण कधीही विसरता कामा नये. कधीही विसरता कामा नये. हे ठासून बरं आता इथे. ठीक आहे? कारण हा बेस आहे आपला. एक-एक शब्द लक्षात घ्या. या पुस्तकात 28 जादूच्या कृती विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आल्या. त्यामुळे तुम्हाला कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर करून तुमचं आरोग्य, पैसा, नोकरी, व्यवसाय आणि नातेसंबंध यामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणायचं. जसं आम्ही ना क्रांती करणार आहोत आता, की करोडो लोकांपर्यंत आमचा अ, 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 हे जे जादूचं बुक आहे ना, आमचा ध्यास आहे, की हे बुक करोडो लोकांपर्यंत पोहोचवायचं. मराठी लोकांपर्यंत पोहोचवायचं. प्रत्येक घराघरात पोहोचवायचं. ही क्रांती घडून येणार आहे बघा. तर आता काय करायचं तुम्हाला जो क्रांतिकारक बदल करायचा आहे ना, ते तुमच्या मनातील लहान इच्छांची पूर्तता आणि मोठ्या स्वप्नांची परिपूर्ती कशी करावी हे तुम्ही शिकाल. प्रश्न सोडवण्यासाठी आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी कृतज्ञता प्रत्यक्ष आचरणात कशी आणायची हेही तुम्ही शिकाल. बघा, कशी आणायची आचरणात आता समोर काही उदाहरणं दिली आहेत. जीवन बदलून टाकणारं हे ज्ञान वाचताना हे तुम्हाला मोहवून टाकेल. पण तुम्ही जे शिकलात ते जर तुम्ही प्रत्यक्ष आचरणात आणलं नाही, तर ते ज्ञान तुमच्या हातातून निसटून जाईल आणि तुमचं आयुष्य सहजी बदलू टाकणाऱ्या ज्या संधीकडे तुम्ही आकर्षित झाला होता, ती निघून जाईल. बघा, ही संधी आली आहे तर तुमचं लाईफ बदलवायची तुम्हाला. काही लोकांनी इथे बऱ्याच जणांना जादू बुक सांगितलंय, लिंक पाठवली आहे, करा. जादू बुक सुरू आहे, मराठीमध्ये सुरू आहे, असं सांगितल्यानंतरही काही लोक नाही जॉईन झाली, त्यांना नसेल त्यांचं लाईफ बदलवायचं. ठीक आहे, इथे जेवढे उपस्थित आहे ना, बस ही 100 लोक ना लाखो लोकांचं आयुष्य बदलणार आहे. ही ताकद आहे ना, ही ताकद धन्यवादाची आहे. आणि हा येस. माझा विश्वास आहे, इथे बसणारी प्रत्येक व्यक्ती, एक व्यक्ती 1000 लोकांसारखी आहे. आणि हा माझा विश्वास आहे, कारण मराठी माणसाला मी ओळखते ना. अगदी मनापासून ओळखते, की त्यांच्यात ताकद किती आहे आणि ती ताकद जर त्यांनी दाखवायला सुरुवात केली ना, तो अच्छे के छक्के छूट जाएंगे. तर त्या आपल्याला छक्के सोडायचे नाहीत. आपल्याला सगळ्यांना धन्यवाद म्हणायचं आहे. आपली ताकद दाखवायची नाही, तर आपल्या सरावातली ताकद आपल्याला दाखवायची आहे. बघा, शब्दांमध्ये कसा बदल करायचा आहे. मी बोलले, हे माझं बोलणं आधीचं होतं बरं का. जादूचे शब्द, जादू जेव्हा पुस्तक हातात नव्हतं आलं तेव्हाच्या आधीचे. आता आपण शब्दांमध्ये बदल करायचा आहे, कारण युअर वर्ड क्रिएट युअर वर्ल्ड. येस, चला समोर जायचंय. तुमच्या मनातील लहान इच्छांची पूर्तता आणि मोठ्या स्वप्नांची परिपूर्ती कशी करावी हे तुम्ही शिकाल. प्रश्न सोडवण्यासाठी आणि कोणतीही नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी कृतज्ञता प्रत्यक्ष आचरणात कशी आणायची हे तुम्ही शिकाल. जीवन बदलून टाकणारं हे ज्ञान वाचताना जे तुम्हाला मोहवून टाकेल आणि या संधी तुमच्याकडे आज आलेली आहे. जादू पुस्तक तुमच्याकडे आलेलं आहे. आयुष सर, आगे. येस. नीचे लेना पड़ेगा हमें थोड़ा. और हा. आता कृतज्ञतेचा हा सराव. सराव
सराव सलग 28 दिवसात पूर्ण करण्यात यावा या पद्धतीनं तयार करण्यात आलेला आहे. यामुळे तुम्हाला कृतज्ञता ही तुमची सवय बनवता येईल आणि एक नवीन जीवन पद्धती सुरू करता येईल. या सलग दिवसामध्ये मनाच्या एकाग्रतेने प्रयत्न करून कृतज्ञतेचा सराव केला, ती अंगी बाणवली तर तुमच्या जीवनात खात्रीने जादू घडून येईल आणि अगदी झपाट्याने. आता हे काय झालं, बेसिक नॉलेज झालं आपलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याचा सराव करायचा आहे. रोज एक नवीन चॅप्टर येणार आहे, रोज एक नवीन पाठ तुमच्या समोर येणार आहे आणि त्या पाठाच्या मागे तुम्हाला काही अभ्यास दिलेले असतील, कृती दिलेल्या असतील आणि त्याचा रोज तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जर तो अभ्यास रोज तुम्ही केला नाही, तो जास्तीत जास्त प्रमाणात केला नाही, तर जादू तुमच्या जीवनात घडणार नाही. प्रत्येक जादूमय कृती शिकवणीची एक गुप्त संपत्ती असल्याने तुमच्या ज्ञानात विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात भर पडेल. जीवनाचं कार्य कसं चालतं हे प्रत्येक कृतीमध्ये तुम्हाला अधिकाधिक समजून येईल आणि तुम्ही ज्या जीवनाचं स्वप्न बघितलं होतं ते प्रत्यक्षात आणणं किती सोपं आहे ते तुम्हाला कळेल. पहिल्या 12 कृतीमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा उपयोग तुमच्याकडे सध्या काय आहे आणि गतकाळात तुम्हाला काय मिळालं हे सांगण्यासाठी करण्यात येईल. बघा, पहिल्या 12 चॅप्टर मध्ये तुम्हाला काय करायचं, आता एक एक चॅप्टर रंडाबन उलगडत जाणार आहे आणि आपल्याला एक एक सत्य समजावणार आहेत. आता आपला बेस तयार झाला, आपण धन्यवाद म्हणायला लागलो, आपल्यामध्ये भावना यायला लागल्यात आणि आपल्यामध्ये हळूहळू आपल्याला कुठली क्षेत्रामध्ये आपल्याला अबंडन्सपणा हवा आहे, आपल्याला विपुलता हवी आहे हे आपल्याला आता माहिती झालंय. आपले प्रत्येकाने आपापली क्षेत्र शोधायची, आपापली स्वप्न लिहायची आणि आपापल्या क्षेत्रामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये, कारण इथे काय झालंय 12 चॅप्टर मध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे, कृतीमध्ये कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा उपयोग तुमच्याकडे सध्या काय आहे आणि गतकाळात तुम्हाला काय मिळावं. म्हणजे आता बघा, आता जर तुम्ही एखादी नोकरी हवी असेल तुम्हाला, तर तुम्ही आता असलेल्या नोकरीचे किती धन्यवाद करायचे हे तुम्हाला ठरवायचे. तुम्हाला बंगला गाडी हवी असेल तर आता असलेल्या त्या परिस्थितीमध्ये तुमच्या जवळ काय आहे त्याचे तुम्हाला धन्यवाद करायचे आहेत. तुम्हाला पैसा हवा असेल, आता तुमच्याजवळ काय आहे त्याचे तुम्हाला धन्यवाद करायचे, पण आता आहे त्याचेही आणि आधी होते त्याचे सुद्धा. सुरुवातीच जसा आपला जन्म झाला ना, तेव्हा आधी आपण आपल्या गर्भात पहिला श्वास घेतला ना आईच्या, त्या गर्भाचे सुद्धा. मग बघा आपलं लाईफ कसं बदलत जात. इथपासून आपली सुरुवात असायला हवी. आपण कुठे धन्यवाद करायला हवे हे लक्षात घ्या. कारण तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय मिळालं आहे याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहिला नाही तर जादू काम करणार नाही. सरळ नियम आहे. जर तुम्ही कृतज्ञ राहिला नाही तर जादू काम करणार नाही, तुम्हाला आणखी मिळणार नाही. या 12 कृतींमधून कृतज्ञतेची जादू लगेचच काम करायला लागणार आहे. या 12 दिवसामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल दिसणार आहे आणि याची गॅरंटी श्रद्धा मॅम 100%. 100% मॅम, 100%. येस. त्यानंतरच्या 10 कृतींमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर तुमच्या इच्छा, स्वप्न आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्यासाठी करण्यात आला आहे. या 10 कृतींच्या आचरणाने तुमची स्वप्न प्रत्यक्षात येतील आणि तुमच्या आयुष्यातील परिस्थिती आगे कीजिए आयुष्य जादूमयरित्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. और नीचे 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 जादू म्हणतात, दिसून येईल. और नीचे थोडं. येस. ठीक आहे ठीक आहे सर. शेवटच्या ठीक आहे सर, ठीक आहे ठीक आहे. कारण तुमच्याकडे काय आहे आणि तुम्हाला काय मिळालंय याबद्दल जर तुम्ही कृतज्ञ राहिला नाही तर जादू काम करणार नाही आणि तुम्हाला आणखी मिळणार नाही. या 12 कृतींमधून कृतज्ञतेची जादू लगेचच काम करायला लागणार. त्यानंतरच्या 10 कृतींमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर तुमच्या इच्छा, स्वप्न आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्यासाठी करण्यात आला आहे. या 10 कृतींच्या आचरणाने तुमची स्वप्न प्रत्यक्षात येतील आणि तुमच्या आयुष्यातील परिस्थिती जादूमयरित्या बदलल्याची तुम्हाला दिसेल. शेवटच्या 6 कृतींच्या आचरणाने एका संपूर्णतया नव्या पातळीवर तुम्ही पोहोचाल.
म्हणजे तुम्ही जादूगर बनणार आहात. नंतर हळूहळू चॅप्टर काय होत जातं, अगदी उलगडत जातात, कहाण्या उलगडत जातात. आपण आपल्या जीवनामध्ये फरक बघायला लागतोय. म्हणजे थोडे चॅप्टर काय होतात, मॅच्युअर्ड होत जातात. आणि थोडा अभ्यास सुद्धा, सराव सुद्धा थोडा आपल्याला वाढवावा लागतो. म्हणून पहिल्याच दिवसापासून सराव असा ठेवा की पहिल्याच दिवसापासून जर जादू तुम्ही अनुभवाल ना, तर बघा 12व्या चॅप्टर पर्यंत 13 नंतरचे चॅप्टर्स तुम्हाला काय देऊन जातात ते सर्व. ऊपर कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर इतरांना मदत करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी किंवा ऊपर कीजिए सर. आयुष सर, हाँ रुकिए रुकिए रुकिए, साइड. ओके ओके, हाँ. 10 कृतींच्या आचरणाने तुमची स्वप्न प्रत्यक्षात येतील. बघा, त्यानंतरच्या 10 कृतींमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर तुमच्या इच्छा, स्वप्न आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्यासाठी करण्यात आलाय. या 10 कृतींच्या आचरणाने तुमची स्वप्न प्रत्यक्षात येतील आणि तुमच्या आयुष्यातील परिस्थिती जादूमयरित्या बदलल्याचे तुम्हाला दिसून येईल. शेवटच्या 6 कृतींच्या आचरणाने एका संपूर्णतया नव्या पातळीवर तुम्ही पोचाल. तिथे तुम्ही शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक पेशीमध्ये कृतज्ञता भरून घ्याल. कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर इतरांना मदत करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी आणि आयुष्यभर ज्या नकारात्मक परिस्थितीला किंवा घटनांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल त्यात सुधारणा करण्यासाठी कसा करायचा हे तुम्ही शिकाल. आयुष सर, आज इतना ही करे कि आगे का कंप्लीट कर लूं मैं, मैम आज क्योंकि अभी कंप्लीट ना कर 10 बज गए हैं. तो आज तो रीडिंग ही कंटिन्यू है तो करो, सभी थंब दीजिए. कंटिन्यू करू मैं, 10 मिनिट लगेगा, 10 मिनिट लागतील आपल्याला. पार्टिसिपेंट्स हाँ, उन्हें ही पूछ रही मैं. जी थ्रू यस यस येस यस येस, ओके ओके ओके, जयश्री मैम ओके ओके येस. या कृतीसाठी तुम्हाला कॅलेंडर मधला वेळ वेगळा राखून ठेवायची गरज नाही. यातील प्रत्येक कृती आणि आचरण आठवड्यातील कामाचा दिवस असो किंवा आठवड्याचे शेवटचे दिवस असो, सुट्टी किंवा दीर्घ काळ सुट्टी असो, प्रत्येक दिवशी तुम्हाला करता येईल. बघा, आता या कृतीचा तुम्हाला कॅलेंडरचा वेळ राखून ठेवायची गरज नाही. म्हणजे आज एवढा अभ्यास करायचा, आज तेवढाच अभ्यास करायचा, असं ना तुम्ही हे बंधन नका टाकू. काय करायचं आहे तुम्हाला, काय करायचं आहे, आठवड्यातील कामाचा दिवस असो किंवा आठवड्याच्या शेवटचे दिवस असतो, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. तुम्हाला जर जादू हव्या असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणे गरजेचं आहे. कारण कृतज्ञता ही कुठेही नेता येण्याजोगी, तुम्हाला जिथे जायचे आहे ते घेऊन जाता येण्यासारखी गोष्ट आहे आणि ती बरोबर असल्याने तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे जादू घडून येईल. ती अशी तिजोरीत ठेवण्यासारखी गोष्ट आहे का? नाही. सिलेक्टेड गोष्टींसाठी मी त्याचा वापर करेल, नाहीतर मी कपाटात बंद करून ठेवेल. आता ना आपल्या कपाटाच्या चाव्या जादू पुस्तक आतमध्ये ठेवण्यासाठी नाही. कपाट आपली आता आपल्याला काय करायचंय, हे ज्ञान बघा, हे कुणी चोरून नेणारं नाहीये. कुठेही ठेवलं तरी याला वो नजर लगने वाली बात है ही नाही की माझ्याजवळ बिल्कुल एवढं आहे, जादूचं पुस्तक माझ्याजवळ आहे तर कुणाची नजर लागेल. उलट जादूचं पुस्तक आहे, लोकांना कळलं तर तुम्हाला ब्लेसिंग्स मिळतील. म्हणून घाबरू नका, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जादू करू शकता. कारण कृतज्ञता ही कुठेही नेण्याजोगी, तुम्हाला जिथे जायचे आहे ना तेथे जाता येण्यासारखी गोष्ट आहे आणि बरोबर असल्याने तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे जादू घडून येईल. आणि आता तुम्ही अनुभव घेताय, मी ज्यांचे शेअरिंग्स ऐकते ना ते तर खूप जास्त प्रमाणात काय करताय, धन्यवाद करताय, याची प्रॅक्टिस करतात आहे. मात्र जर का तुमचा एखादा दिवस चुकला तर आतापर्यंत तुम्ही जे केलं त्याची गतीच तुम्ही हरवून बसण्याची शक्यता आहे. बघा नियम काय आहे, तुम्हाला रोज सराव करायचा आहे. तुम्हाला जितक्या जास्तीत जास्त सराव करता येईल तितक्या जास्तीत जास्त तुम्हाला सराव करायचा आहे.
असं घडू नये, तुमची जादू कमी होऊ नये, यासाठी तुम्हाला जर एखादा दिवस चुकला तर मागचे गेलेले 3 दिवस मोजा. बघा सजा काय आहे याची. जर तुम्ही एक दिवस जरी तुमचा गेला तर तुम्ही 3 दिवस मागे आलात. बरोबर. जर ज्यांनी पहिल्या दिवशी पुस्तक केलंय 2 दिवस केलं नाही तर त्यांनी आता मागे जाऊन 3 दिवसाचं पुस्तक पूर्ण करायचंय आणि असे मागे मागे जाऊन 6 दिवस घ्यायचे. बघा आपण किती समोर आहोत. जे 4ही दिवस इथे लगातार बसलाय ना, बस आपण एकदम परफेक्ट ठिकाणी आहोत आता. आणि येस. आता इथून सुद्धा आपल्याला एकही दिवस चुकवायचा नाही. येस. काही कृतींची आखणी सकाळसाठी केली आहे तर काहींची संपूर्ण दिवसासाठी केली आहे. म्हणूनच प्रत्येक दिवशी सकाळी पहिल्यांदा काय काय करायचं हे आधीच वाचून ठेवा. काही कृतींचं ठीक आहे सर. काही कृतींचं वाचन आधीच्या रात्री करावं लागेल, काही सकाळी तुम्ही झोपेतून उठला की करावं लागेल आणि त्या केव्हा करायच्या हे तुम्हाला सांगेल. आता याच्यामध्ये रॉन्डाबन तुम्हाला काही अभ्यास देणार आहे. प्रत्येक कृतीनंतर ती तुम्हाला कधी करायची, कशी करायची हे सगळं आपल्याला अभ्यासामध्ये दिलेलं आहे. त्याचा स्वाध्याय आपण रोज घेणार आहोत. पुढील दिवशी काय करायचं याची तयारी करण्यासाठी आधीच्या प्रत्येक रात्री झोपी जाण्यापूर्वी तुम्हाला त्या संबंधीचं वाचन करायला लागेल. तुम्हाला जर शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय काय करायचं याचं परत पुन्हा वाचन करा. बघा वारंवार वारंवार वारंवार. आता एवढा अभ्यास करूया ना. आता एवढे वर्ष झालेच ना, आपण इथे आलोय ना. आता आपल्या आपल्या जीवनात काय काय घडतंय हे प्रत्येकाला माहिती आहे आणि इथे बसणारा प्रत्येक व्यक्ती काहीतरी घ्यायला आलंय, काहीतरी समजायला आलंय, काहीतरी प्रॅक्टिस करायला आलंय. तर मग करूयात की सगळे मिळून आणि आपलं जीवन बदलताना बघूया. आता हा 28 दिवसाचा प्रवास आहे आपला आणि प्रत्येकाला इथेच जीवन बदलताना दिसणार आहे. इथेच आपण शेअरिंग घेणार आहोत. म्हणून तर शेअरिंग महत्वाची आहे. कारण या जादूवर जर आपला विश्वास बसलाय ना तर मग तो आपल्याला बोलतं करतो आणि आपल्याला वाटतं, मनापासून वाटतं की इतरांच्या जीवनात सुद्धा जादू घडावी. तुम्हाला सलग 28 दिवस या कृतीचे आचरण करायचे नसेल तर तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तुमच्या आयुष्यातील एखादा महत्वाचा विषय ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे किंवा सुधारणा करायची आहे त्याच्याशी संबंधित जादूची एकच कृती तुम्ही निवडू शकता आणि त्याचा सलग 3 दिवस किंवा आठवडाभर रोज सराव करू शकता. किंवा तुम्ही एक जादूची कृती आठवडाभर किंवा एका आठवड्यातून 2 कृतींचा सराव करू शकता. फक्त फरक एवढाच की अशा प्रकारे या कृती केल्यास तुमच्या जीवनात बदल व्हायला तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. बघा नियम काय आहेत थोडे समजून घ्या. काय, तुमच्या आयुष्यातील एखादा महत्वाचा विषय ज्यात तुम्हाला बदल करायचा आहे. फॉर एक्झाम्पल काही क्षेत्र सांगितले ना, पैसा, स्वास्थ्य, करिअर. तुम्हाला येस. तुमची क्षेत्र बघा. तुम्हाला काय हवंय, नवीन जोडीदार हवाय. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बघा तुम्हाला काय हवंय. घर हवंय, बंगला हवाय, येस. ट्रिप हवाय, सुट्ट्या हव्याय. सुट्ट्यांमध्ये तुम्हाला बाहेर फिरायला जायचंय, फॉरेन ट्रिप्स हव्यात. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये बघा की तुम्हाला काय काय हवंय, कशामध्ये, आरोग्यामध्ये हवंय, तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे हे तुम्हाला बघा आणि काय करायचं आहे. एकच कृती तुम्ही निवडू शकता, त्याच्याशी जादूची एकच कृती आणि त्याचा सलग 3 दिवस आणि आठवडाभर. जर तुम्हाला पैशासाठी अभ्यास करायचा असेल तर सतत 3 दिवस तो करा. संबंधांसाठी करायचा असेल तर सलग 3 दिवस करा आणि आठवडाभर रोज सराव किंवा आठवडाभर सुद्धा करू शकता. आता आपण ठरवायचं आम्ही रोज करतो आणि आम्ही रोज जादू बघतोय. आता प्रत्येकाने आपापल्या याच्यात ठरवायचंय की आपल्याला किती वेळ प्रॅक्टिसला द्यायची आहे ते. आता 28 दिवसानंतर काय होणार आहे. एकदा का 28 जादूच्या कृती तुम्ही शिकून पूर्ण केल्या की नंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यातील एखाद्या विशिष्ट कृतीचा वापर करू शकता. समजा तुम्हाला आरोग्य किंवा पैसा किंवा तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवायची आहे किंवा काम करताना मिळणाऱ्या यशात वाढ व्हावी किंवा नातेसंबंधात सुधारणा हवी असं तुम्हाला वाटतंय. अशी एखादी विशिष्ट गरज जिथे आणि जेव्हा
निर्माण होईल तेव्हा यातली एखादी विशिष्ट कृती निवडून जादू वाढविण्यासाठी तिचा वापर तुम्ही करू शकता किंवा कृतज्ञतेचं आचरण करण्यासाठी हे पुस्तक उघडून त्याचं कोणतंही पान काढा आणि आयुष्य येस 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 कोणतंही पान काढा आणि त्या पानावर जी कृती दिली असेल तिच्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल आणि त्या दिवशी ती कृती करायला योग्य असेल. बघा तुमचं पुस्तक पूर्ण झालंय 28 दिवसानंतर की तुम्हाला जाणवतंय की आता मला काय हवंय आणि मग काय करायचंय ते पेज काढायचंय आणि बघायचंय आणि त्याचा सराव करायला सुरुवात करायची. या 28 जादूच्या कृती दिल्यानंतर शेवटी तुमच्या जीवनातील विशिष्ट क्षेत्रातील जादूला चालना देण्यासाठी काही कृती एकत्रित करून कशा वापरायच्या येतील त्या संबंधीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेचा अतिरेक होईल का? कधीच नाही. तुम्ही जर एखाद्या क्षेत्रात जास्तीत जास्त धन्यवाद दिले तर त्याचा अतिरेक होणार आहे का? नाही. याच्यात अतिरेक होत नाही. जितकं जास्त प्रमाणात तुम्ही करणार ना तितक्या जास्त प्रमाणात रिझल्ट तुमच्या समोर असतील हे लक्षात घ्या. तुमचं आयुष्य जरा जास्तच जादूमय होईल का? अशी शक्यता जवळजवळ नाहीच. याच्यात अति नाही. म्हणून लक्षात घ्या या कृतीचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करत राहा आणि कृतज्ञता तुमच्या शरीरात मनात झिरपत राहते आणि तुमचा दुसरा स्वभावच बनून जाते. 28 दिवसानंतर तुम्ही तुमच्या मेंदूत नव्या तारा बसवता आणि अबोध मनात कृतज्ञता भिनवता. बघा आता इथे काय म्हटलंय आणि कोणत्याही प्रसंगात तुमच्या मनात कृतज्ञता हीच पहिली भावना आपोआप निर्माण होते. तुम्ही कृतज्ञतेच्या तुमच्या दिवसांमध्ये समावेश केल्यामुळे तुम्हाला जी जादू अनुभवता येते ती तुमची प्रेरणा बनते, नेत्रदीपक बनते आणि तिची तुम्हाला कमतरता जाणवत नाही. आता 28 दिवस आपला प्रवास निरंतर असणार आहे. 28 दिवस लगातार तुम्हाला हे प्रॅक्टिस करायची आहे, हे चॅप्टर्स करायचे आहे आणि तुम्हाला जादू अनुभवायची आहे. तर सर्व तयार आहात 28 दिवस जादू अनुभवायला? येस. कशा कशा पद्धतीची असेल ती कशा कशा पद्धतीने आपल्याला असाइनमेंट्स असतील कशा कशा पद्धतीने रॉन्डाबर्न आपल्याला सांगणार आहे की आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल कसे दिसणार आहेत हे आपल्या सरावावरून ठरणार आहे. थांबायचं इथे. आता मी मॅम, तुम्हाला ना एक गोष्ट थोडस एका सचेतन मन आणि अवचेतन मन याच्याकडे घेऊन जाते. बघा सर्वांनी ऐकायचंय बरं का. आपल्याला ना ओके. 2 मन असतात. एक असतं कॉन्शियस मन आणि एक असतं सबकॉन्शियस मन है ना. सचेतन मन काय करतं? विचार करून केलेली कृती. विचार करून. आता आपण काय केलंय आपल्या हातात काय आलंय? पुस्तक आलंय जादूचं. बरोबर आहे. मग अवचेतन मन काय सांगतं? सवयीने आपोआप होणारी कृती असते. अवचेतन मन म्हणजे सवयीतून आलेली कृती. मग आता आपल्याला आपलं सबकॉन्शियस मन काय सांगणार आहे? आपल्याला आपलं कॉन्शियस मन काय सांगणार आहे? जादूच्या पुस्तकाचा सराव करायचा आहे. आणि तो आपण कशा पद्धतीने करायचा आहे? जर आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे तर आपल्याला काय करावे लागेल? आपलाच एक अभ्यासाचा काय बनवायचा टाइम टेबल बनवायचा आपल्याला. आपल्याला रोज काय सांगायचं आहे त्याला बघा. सचेतन मन काय करतं? विचारपूर्वक गोष्टी करतं आणि अवचेतन मन काय करतं? सवयी आणि भावना नियंत्रित करतं. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यातून सांगते की आपल्याला गाडी चालवता येत असते का? आधी जेव्हा आपल्याला गाडी चालवता येत नाही, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गाडी चालवायला शिकता तेव्हा गिअर, क्लच, ब्रेक, ऍक्सिलेटर या सर्वांवरती कॉन्सन्ट्रेशन असतं. पुस्तक कसं घेऊन जाणार आहे आपल्याला बघा.
सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास जरूर होणार, कारण काय म्हणतंय कॉन्शियस मन आपलं, की हा सराव कसा आहे, थोडा रोज करायचा आहे ना, मी वेळ कुठून काढणार, मला तर ऑफिस असतं, मग आपल्या समोर अनेक कामं येतात, सकाळचा स्वयंपाक लेडीजला असेल तर ते सगळं करून जर ड्युटीवर जायचं असेल, मी याच्यातून वेळ कसा काढणार. आता आपल्याला आपल्या जर कॉन्शियस माइंडला काय द्यायचं असेल, आपल्याला तयार करायचं असेल या गोष्टीसाठी, तर आपल्याला काय करावं लागेल, सराव झाल्यानंतर जे तुम्ही गाडी चालवायला लागता ना, मग लक्षात येतं का तुमच्या एका हाताने सुद्धा तुम्ही गाडी चालवता. मग Yes. सबकॉन्शियस माइंड पर्यंत, अवचेतन मनापर्यंत त्या गोष्टी पोहोचवण्यापर्यंत तुम्हाला काय म्हणावं लागेल, मी हे करू शकतो आणि मी हे करणार. मी हे करू शकतो आणि मी हे करणार. मी हे करू शकतो आणि मी हे करणार. रोज जर तुम्ही या गोष्टीच्या अफर्मेशन्स तुम्हाला दिल्या, तरच तुम्ही काय करणार, हे 28 दिवसाचे चॅप्टर पूर्ण करणार. सबकॉन्शियस मन तुम्हाला काय देत असतं, सतत ते काय असतं, 24 तास सुरू असतं. एखादा नवीन मोबाईल जर तुम्ही वापरत असताना, तर तुम्हाला फंक्शन्स समजत नाहीत. मग हळूहळू ते हाताळायला लागलात ना, की मग तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकता, मोबाईल हाताळू शकता. मग सुरुवातीला तुम्ही काय म्हणता, बापरे हे किती कठीण होतं, आता पुस्तक कठीण वाटतंय का, आता इथे 9 नाही. वाजता येऊन बसणं कठीण वाटतंय का, नाही. नाही. कारण आपण आपल्या चेतन मनाला, कॉन्शियस मनाला काय सांगितलंय, मला हे करायचंच आहे, मला हे करायचंच आहे, मला हे पुस्तक 28 दिवस करायचं, मी कमिटेड आहे स्वतःशी. मग हळूहळू सबकॉन्शियस मन काय करतं, ते स्वीकारतं, कारण ते तयारच असतं, तुम्ही दिलेल्या गोष्टींना ते स्वीकारायला तयारच असतं, आणि आपल्याला ते आता करायचं आहे. आता याच्यातून ना स्वतःमध्ये बघा, आता बरं तुम्ही काय करायचंय, मला मेहनत घ्यायची आहे आणि मला हे यशस्वीच करायचं आहे. Yes. आपल्याला मेहनत घ्यायची आहे आणि आपल्याला हे यशस्वी करायचं आहे. तर मला कमिटमेंट पाहिजे तुमची. या 28 दिवसाची कमिटमेंट कशी असेल, आता मी तुम्हाला म्हणणार आहे, की आता प्रत्येकाने म्हणायचंय, मी म्हणणार आणि तुम्ही पण म्हणणार, मी काय आहे, एक माणूस आहे, साधा माणूस आहे, आणि माझ्याकडून काही विशेष होणार नाही, हे जेव्हा मी म्हणते, तुम्ही तुमच्यामध्ये बघा, जेव्हा मी काय म्हणते, माझ्या स्वतःला, माझ्या चेतन मनाला काय म्हणते, मी एक साधा माणूस आहे आणि माझ्याकडून हे होणार नाही, हा विचार जेव्हा सचेतन मन करतं, कॉन्शियस माइंड करतं, तेव्हा ते हळूहळू हळूहळू अवचेतन मनच्या खोलवर रुजत जातं. बघा, आपण काय म्हणतोय, मी साधा माणूस आहे, मी हे करू शकत नाही. मग त्याचे परिणाम काय होतात, जेव्हा संधी येते ना, तेव्हा स्वतःच आपण मागे येतो. बघा, जेव्हा आपल्याला संधी येते तेव्हा आपण मागे येतो, कारण आपण आपल्यावर विश्वास नसतो. आणि का असं होतं, कारण भीती, शंका आणि अपयशाची कल्पना आपल्याला थांबवायची आहे. आता भीतीच नको आपल्या मनामध्ये, की मी का बरं हे असाइनमेंट्स करू शकणार नाही. आधीच काय द्यायचंय, अफर्मेशन काय द्यायचंय, मी हे करणारच. आता ह्या ज्या अफर्मेशन्स आल्या, तर काय होणार बदल, आपल्या जीवनात जादूचे पुस्तक आले, तर मला काय करायचंय, तू रोज स्वतःला सांगायचंय, तू रोज स्वतःला सांगतोयस, मी स्वतःला सांगते, काय करायचंय, तेच तुझे अवचेतन मन सत्य मांडणार आहे. काय, रोज हे पुस्तक मला करायचंय, रोज असाइनमेंट्स करायचंय, रोज मी हे करू शकतो आणि मला हे करायचंच आहे, आणि मी सक्षम आहे आणि मी यशस्वी होणार आहे. मी सक्षम आहे आणि मी यशस्वी होणार आहे. आणि काही दिवसांनी तुमच्यात बदल दिसू लागतील. आधी काय होतं, माझ्यावर विश्वास नव्हता, प्रत्येकाचा आपल्यावर विश्वास नव्हता, कारण मी स्वतःला कमजोर समजत होतो ना. पण आता काय होणार, तुमचा आत्मविश्वास बोलू लागेल आणि तुम्ही ती संधी स्वीकारणार. संधी जेव्हा स्वीकारतो ना, तर हे वाक्य म्हणा, की मी सक्षम आहे आणि मी यशस्वी होणार. कॉन्शियस माइंडनी बोलल्यानंतर सबकॉन्शियस माइंड काय करतं, ते स्वीकारतं. आणि Yes. त्याच्यातून काय यश मिळतं, की काही महिन्यातच ना ते तुम्ही साध्य केल्याचा अनुभव घेता, आणि 28 दिवसात
तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि तुमच्या विचारांसोबतच तुमचं आयुष्य बदलेल. तुमच्या विचारासोबत तुमचं आयुष्य बदलेल. मग याच्यातून आपल्याला काय शिकवण घ्यायची आहे? तर सचेतन मनाने दिलेला संदेश, कॉन्शियस मनाने दिलेला संदेश अवचेतन मन आयुष्यभर अंमलात आणते. तर मग चला, आपण स्वतःवर विश्वास ठेवूया. आपण म्हणूया की मी करू शकतो, मी सक्षम आहे, मी करू शकतो, मी सक्षम आहे, मी करू शकतो. कमिटमेंट करा स्वतःला. 28 दिवस या चॅप्टर्सला तुम्ही शिद्दतने करणार आहात, अगदी मनापासून करणार आहात, दिल से करणार आहात. केली स्वतःला कमिटमेंट? चला, हृदयावरती हात ठेवा आणि स्वतःला म्हणा की मी सक्षम आहे, मी करू शकतो. मी सक्षम आहे, मी करू शकतो. मी सक्षम आहे, मी करू शकतो. मी सक्षम आहे, मी करू शकते. आणि आता जितकीही मंडळी इथे आहे, 28 दिवस लगातार आपल्याला सोबत प्रॅक्टिस करायची आहे. येस. कारण तुमची स्वप्न ही तुम्हाला पूर्ण करायची आहेत. धन्यवाद. आजचा धन्यवाद. दिवस खूप महत्वाचा होता, कारण आपल्याला आपल्या अवचेतन मनापर्यंत काही गोष्टी पोहोचवायच्या होत्या आणि एवढा चॅप्टर ना फार महत्वाचा होता. म्हणून 20 मिनिटं मी जास्त घेतली तुमची. आणि हे आता झोपताना पण सांगा. कॉन्शियस मन काय करतं झोपायच्या आधी? ते आपण अवचेतन मन काय करतं? जागं राहतं. पण चेतन मन काय करतं? झोपून जातं. म्हणून आधीच अफर्मेशन द्या झोपायच्या आधी की मला हे करायचंच आहे. आणि बघा, हळूहळू 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 आपल्याला बदल दिसायला लागतील. समजून घ्या, हा ना एक खरंच विचार करण्यासारख्या गोष्टी आहे आणि आपल्याला ह्या समजून घ्यायच्या आहे. धन्यवाद. तुम्ही सर्वांनी खरंच मनापासून तुमचे धन्यवाद की इतक्या कमिटमेंटनी तुम्ही हे सगळं ऐकताय आणि खरंच तुमच्या चेहऱ्यावरचे भावना बघून हे पुस्तक आपल्या जीवनामध्ये काय जादू आणणार आहे, हा प्रवास आपला कसा असणार आहे, हे खरंच धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला, ज्यांना शेअरिंग करायचे आहे हँड रेज करा. मॅम, मनीषा मॅडम समजतंय आहेत का? ना? मी जे सगळ्यांना समजावून सांगते, सगळ्यांना समजतंय का? मला ना थोडा Yes. आपल्याला अभ्यास करावा लागेल, अभ्यासपूर्ण समोर जावं लागेल. म्हणून मी ना हे बेस तुमचा ना अगदी पक्का करायचा मला. एकदा बेस पक्का झाला ना की मग चॅप्टर कसे उलगडत जातात ना कळत नाही. तर हँड रेज करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, प्रश्न यायलाच नको, कारण अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला काही अनुभव आले असतील तर तुम्ही ते शेअर करू शकता, कारण याचा फायदा इतरांना सुद्धा होणार आहे. आपण आता फक्त 5 मिनिट समोरचे घेतोय. ओके. मॅम, नंतर मेडिटेशन घेऊ आपण, मनीषा मॅडम. आज मेडिटेशन घ्यायचं का? 23 झाले, 10-23 झालेत. विदाउट आज संडे पण मेडिटेशन आहे, नाही. उद्या मंडे असणार असल्यामुळे थोडं बऱ्याच जणांना ना है ना. विदाउट आपण मेडिटेशन क्लास. ठीक आहे, आपण मेडिटेशन जे थांबतील ना त्यांच्याकरता घेऊया. बघा, आपापल्या रुटीन वरती तुम्ही हे करा, कारण तुमचा पण वेळ अमूल्य आहे. आपण वेळेचं जर आपण वेळ पाळली ना तर वेळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालून येईल. बरोबर आहे. आपण वेळेचा रिस्पेक्ट केला पाहिजे. असं चला. करू आपण मॅम, जेव्हा आपण स्टार्टिंग करतो ना मीटिंगला, तेव्हाच आपण मेडिटेशन घेऊ. ज्यांना मिळेल त्यांना मिळेल, असं करायचं. म्हणजे इकडे ठीक टाइम आहे, नाही ठीक आहे. होत. चालेल, चालेल. चला, कुणाचं आहे का शेअरिंग? आप लोग हैंड रेज कर सकते। आप लोग हैंड रेज करो, बोलिए. कितने लोग हैं? 66 लोग हैं अभी. किसी की शेअरिंग नाहीये? काहीच अनुभव नाही आलाय तुम्हाला? बरं, आपण काय करूया, फक्त चर्चा करूया. कोणीतरी, येस, कोणीतरी केलं होतं आता. अंकुश. कुछ पटेल येस. येस 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 सर. मॅम, जे तुम्ही सांगितलं ना, धन्यवादचे जे तुम्ही
त्याची महिमा आणि त्याची महत्व सांगितलं ना मॅम, हो तर त्याचा जो इफेक्ट आहे ना, मी म्हणजे आताच्या क्षणाला अनुभवला मॅम. तर म्हणजे वाव अजून पुढे त्याची जादू जी आहे ती कशी असणार आहे हे मला म्हणजे ते एक त्याचं एक इमॅजिनेशन येतंय की मी येस काय करू शकणार आहे, जे माझ्या जीवनाचं जे मला एक चांगलं एक जीवन घडवायचंय, तर ते इझिली अचीव करू शकतोय मी, असं मला एक वाव आहे. म्हणजे येस. ग्रेट ग्रेट मॅम, आणि मी हिंदीचं अधूनमधून केलेलं आहे सेशन, तर येस मॅम, मी करू शकतो मॅम. येस. येस वाव हीच हिंमत मी करू शकतो मी करणारच आणि मी केलंय आता तुम्ही काय म्हंटलय तुम्ही स्वतः म्हटलंय की मी बघू शकतोय बस आज जर तुम्ही 4थ्या दिवशी हे म्हणताय ना तर 28व्या दिवशी तुम्ही काय असणार आहात हे इमॅजिन तुम्ही करू शकता तुमच्यात ती शक्ती आलेली आहे आणि आपलीच शक्ती आपल्याला वाढवायची आहे येस येस. आणि मॅम, आम्ही दोघं जण आहेत, तर दोघं जण आम्ही बसून हे सेशन पूर्ण 28 दिवसाचं करणार आहेत मॅम, आणि ही कमिटमेंट आम्ही घेतलेली आहे आता जस्ट. येस व्हेरी गुड स्वतःसाठी क्लॅप करा स्वतःसाठी क्लॅप करा कारण आपण जेव्हा स्वतःचा विजय स्वतः काय करणार त्याचा आनंद घेणार तो विजय म्हणवणार ना आपण स्वतःच तर विजयाचे सोहळे असे अनेक येतील आपल्या जीवनामध्ये व्हेरी गुड ही प्रॅक्टिस ही कमिटमेंट वाव ग्रेट नेक्स्ट हेल्थच्या बाबतीत मी स्टार्ट केलंय ना, तर थोडा आवाज आमच्यापर्यंत कमी पोहोचतोय तुमचा थोडा आवाज येस सर. येस सर. येस. व्हॉइस थोडं. त्या बाबतीत पण जी मी कमिटमेंट घेतली ना मॅम, हा तर कॅलिस्थेनिक्सचा एक प्रकार आहे, तो योगासारखाच आहे. तर मी ते 1.5 महिन्यापासून स्टार्ट केलंय मॅम, की जसं की वाव हँडस्टँड वगैरे करणं ह्या त्या गोष्टी. तर मग ते हेल्थच्या बाबतीत पण एक तो मी अनुभवतोय, आणि अजून पुढे मग तो विषयच नाही. जर हेल्थ आपलं प्रॉपर राहणार आहे तर मग त्या गोष्टी तर ऑटोमॅटिक येणारच आहेत. असं की जसं की बिलकुल आपण आपण 300 करोडचं आपलं असेट आहे, तर आपण त्याच्यासाठी एक पाऊल उचललं पाहिजे. तर तो एक पाऊल मी उचललाय मॅम, की मी कॅलिस्थेनिक्स जो योग प्रकार आहे तो मी स्टार्ट केला आहे, आणि तो कंटिन्युअसली वाव माझ्या जीवनाचा एक अंग बनवला आहे तो. तर तो कंटिन्युअसली तसंच एक हे करणार आहे मॅम. वाव ग्रेट. बघा ग्रेट आता सर. हे शेअरिंग किती महत्वाचं आहे आता तुमच्याकडून आम्हाला पण शिकायला मिळणार ना मी शेअरिंग का करा म्हणते की तुमच्याच लाईफ मध्ये नाही तर इतरांच्या लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही बदल घडवू शकता येस मॅम. येस येस तुम्ही येस. तेच मिळवणार स्किल आम्ही पण शिकू शकतो येस येस. मॅम. येस. मी ज्यावेळेस म्हणजे तो जो कोर्स मी जॉईन केला ना मॅम, तर त्यात 10 वर्षापासून तर 80 वर्षापर्यंतचे लोक ते करतायत. म्हणजे हँडस्टँड करणं, म्हणजे हातावर हँडस्टँड करणं, फ्रॉक स्टँड करणं, ह्या गोष्टी त्या करू शकतात. आणि अजून बरोबर मग आता ते जर करू शकतायत 80-90 वर्षाचे, तर मग आपण का नाही? तर का मग मी नाही त्याच बेसवर मी माझं पुढे ते करणार आहे ते पण. येस मॅम. तो तर जीवन वा माझ्या जीवनात बदल घडला, तर मी तो ऑटोमॅटिकली तो दुसऱ्याला देणार. आणि जसं तुम्ही बोलले की दिल्याने वाढतं ते, है ना. आणि हा येस निसर्गाचा नियमच आहे की जर आपण टाकणार आहेत तर आपल्याला क्वालिटीच मिळणार आहे. हे तर पण शेतकऱ्याला सुद्धा माहिती आहे. तो जर असे कमी कमी क्वालिटी असेल सीड्स जर टाकेल, तर ते मग त्याला तसंच ते मिळणार आहे. येस जर त्याला तो निसर्ग वाव इतक्या कमी वयामध्ये एवढी जर शिद्दत असेल ना तर बघा तुमचं समोरचं लाईफ काय असेल तुमच्या समोरच्या पिढीचं लाईफ काय असेल म्हणून मी म्हणते ना प्रत्येकाने आपल्या वयात ज्या वयात आहात ना तिथून जरी सुरुवात केली तर काय जीवन असेल आपलं व्हेरी गुड शेअरिंग छान अजून सुजाता मॅम बोला काहीतरी आधी तर सर्वांचे धन्यवाद. माझ्या अपलाईनचे पण धन्यवाद. आणि सर्व ग्रेट गुरु विजय नायडू सर, पूर्ण टीमचे धन्यवाद. मी 2 वेळा आधी हिंदीमध्ये केलेली आहे आणि आता ही मराठीत करते. माझी इच्छाच होती, कारण की मला काही काही वर्ड समजत नव्हते आणि बोलता येत नव्हतं हिंदीमध्ये. पण तरी मी बरीच प्रॅक्टिस केली. पण मला असं वाटायचं कुठेतरी की मराठीतून पण झालं पाहिजे, आणि ती इच्छा पूर्ण झाली तुमच्या वतीने. म्हणून तुमचे धन्यवाद मनापासून.
जेव्हापासून मॅजिक बुक आलंय खूप बदल झालाय माझ्यामध्ये. आधी खूप प्रॉब्लेम्स होते. मी जास्त तर कोणाशी बोलायची पण नाही. मला बोलण्याची सवय पण इथूनच लागली. मी फार कमी बोलायची. मी एक ना सॉरी मी डिस्टर्ब करते तुम्हाला मध्ये. आपण ना आता प्रॉब्लेम हा शब्द काढूनच टाकायचा आहे. आपण मॅजिक बुक मध्ये आलोय ना आता, तर चॅलेंजेस म्हणायचे. कारण प्रॉब्लेम म्हटलं ना की ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने ते करायला जातो. पण चॅलेंजेस म्हटले ना की ती स्वीकारण्याची हिंमत येते आपल्यामध्ये. तर म्हणून आजपासून ना सगळ्यांना सांगताय, प्रॉब्लेम हा शब्द काढून टाकायचा आपल्या डिक्शनरी मधनं आणि चॅलेंजेस म्हणायचे. कारण चॅलेंजेस स्वीकारण्याची आपल्याला हिंमत येणार आहे आता. ओके? येस, बोला हो. ताई. मग मी मॅजिक करते तर माझे खूप बदल झाले. मी याच्यामधनं 20,000 पण घेतले आधी, 50,000 घेतले आणि म्हणजे माझ्यामध्ये आता रोज माझ्याजवळ पैसा येत राहतो कोणत्या ना कोणत्या रूपाने आणि वाव. कामही सतत. माझं प्रमोशन पण होत आहे. कामामध्ये पण खूप बढती झाली आहे. मी एम आय लाईफस्टाईल मध्येच आहे. माझी प्रोडक्ट वाव. सेलिंग बिलकुल रोज होती. आधी तरी म्हणजे मी व्हायचं नाही, पण आता मी गेली तर काहीतरी घेऊनच येते. वाव. क्लोजिंग वगैरे. माझं कोणतंही काम आजपर्यंत फेल गेलेलं नाहीये आणि खूप सुंदर रीतीने. आणि मला असं वाटतं की आधी आलं असतं तर किती बदल झाला असता. पण ठीक है, आता जब जागे तब सवेरा. हो, खूप छान बदल झाला आणि असं वाटतं आज हे मॅजिक बुक करून मराठी अजून खूप काही शिकायचंय आपल्याला आणि खूप खूप प्रॅक्टिस काही, करायची. खूप काही. मला तुमच्याकडनं, तुम्हाला माझ्याकडनं, ऍक्च्युली आपल्याला सगळ्यांकडनं खूप काही शिकायचंय. आणि म्हणूनच म्हणते, आपण जेवढी मंडळी आता आहोत ना, यांनी तर शिद्दतनी बसायलाच हवं. बघा, आपण आयुष्यात इतकी दिवस दिलीत ना, आता ही काही दिवस आपण द्यायचीच आहे. कमिटमेंटनी द्यायची आहे. खरंच. मी धन्यवाद जितके चेकले तुमचे. तितके पूर्ण माझे पास झालेले आहे. जशी व्हेरी प्रॅक्टिस गुड. दिली करायची. खूप छान. सेलिब्रेट करा, सेलिब्रेट करा. अजून सेलिब्रेशनचे मौके येणार तुम्हाला. चला. थँक्यू धन्यवाद. ताई, थँक्यू सो मच इतक्या कमिटमेंटनी करण्यासाठी. कालिंदी धन्यवाद. ताई, तुमचं शेअरिंग ऐकायला ना आम्ही तयार असतो हा. येस मॅम. येस थँक्यू. मॅम तुम्हाला आवाज येतोय माझा? हो हो, अगदी. पूर्ण येतोय, स्पष्ट येतोय? हो, पूर्ण येतोय अगदी. छान. हा हा येस मॅम. तर ऍक्च्युली काही नाही, हे मॅजिक सेशन जेव्हापासून स्टार्ट केलं तर मी तुम्हाला जसं काल सांगितलं की रायटिंगची हॅबिट होती. तर ते रायटिंग करायला स्टार्ट केलं आणि ते म्हणजे येस थँक्यू म्हणायचं आणि ते कशासाठी म्हणतोय हे पण लिहायचं. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जसं तुम्हाला वर्तमानात किंवा भविष्यात काही गोष्टी हव्यात. वर्तमानात तर तुमचं चालू आहे तर तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला भविष्यात काही अचिव्हमेंट पाहिजे, रिगार्डिंग रिलेशनशिप आहे किंवा तुमचं हेल्थ आहे किंवा तुमचं प्रॉस्पेरिटी आहे. तर मग तुम्ही आधी जे भूतकाळात झालेलं आहे त्याच्याबद्दल पहिले धन्यवाद म्हणा. मग आता वर्तमान काळात आणि नंतर मग तुमचं भविष्य काळ जे आहे ते तुम्ही ऍज इफ इट हॅज डन, म्हणजे ऍज इफ तुमच्या आयुष्यात ते आलेलं आहे. तर माझ्या आयुष्यात अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या ह्या बुकची प्रॅक्टिस केल्यानंतर घडत गेल्या. पण मला आता प्रामुख्याने जी गोष्ट सांगायची आहे तर ती म्हणजे मी दुसऱ्यासाठी केलं आणि ते कसं काय वर्कआउट झालं हे तुम्हाला सांगायचंय. माझ्या बहिणीची मुलगी आहे 8वीला आणि ती ड्रॉइंग खूप सुंदर काढते. तर तिला म्हणजे ती पूर्वी मुंबईला होती, नंतर मुंबईवरनं पुण्याला शिफ्ट झाली तेव्हा तिला याचे ड्रॉइंगचे टीचर नव्हते. पण ती ड्रॉइंग मध्ये इतकी छान होती की ती फोर्थ मध्ये असताना तिने स्वतः स्वतः अशी ड्रॉइंग काढायची. तर ती असं असतं ना, बीट पातळी, नंतर तालुका पातळी, नंतर डिस्ट्रिक्ट पातळी, तसं ती पुणे जिल्ह्यामध्ये फर्स्ट आली ड्रॉइंग मध्ये फोर्थ मध्ये असताना. आणि तिला राज्यपालांच्या हस्ते प्राइज पण मिळालं तेव्हा. तर मग ही आमच्या घरामध्ये खूप छान अशी अप्रिशिएबल गोष्ट होती. तर तिची सायकल चोरीला गेली. ती आता 8वीला आहे आणि पार्किंग मधनं सायकल चोरीला गेली. तर ती गिअरची सायकल होती 15,000ची. आणि तिच्या घरामध्ये ऑलरेडी हर्क्युलसची पण सायकल होती, पण तिला ती नको होती. तिच्या हट्टाखातर ती दुसरी सायकल खरेदी केली आणि एके दिवशी ती सायकल चोरीला गेली. तर पार्किंगमध्ये सगळ्यांच्या सायकल्स होत्या, त्याच्यामध्ये तिचीही सायकल होती. आणि लॉक ते करत नव्हते कारण मुलांच्या सायकल्स होत्या, पार्किंगमध्ये सीसीटीव्ही होता. पण झालं असं की तिची सायकल चोरीला गेली, आणखी एक तिची पार्किंग मधली 23,000ची एक सायकल चोरीला गेली मुलींची. आणि नंतर त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तर असं 3 ठिकाणी ट्रेस केलं. तर 3 छोटे छोटे मुलं होते की ज्यांनी त्या सायकल म्हणजे म्हणजे ते असं फळ खात खात येत आहे रात्रीच्या 8 वाजता पार्किंग मध्ये येत आहेत. ते दोघं तिघे जण ती सायकल चोरीला घेऊन गेले. या गोष्टीला झाले जवळजवळ 20-25 दिवस. आणि
मी ही बुकची प्रॅक्टिस करत होती. तर मी म्हणजे ताईला सांगायची की अगं, आणि तिला पण मी हे पुस्तक गिफ्ट केलं जादूचं. पहिलं मी प्रॅक्टिस केलं आणि मी तिला ते बुक गिफ्ट केलं, आणि ती पण डॉक्टर आहे स्वतः. म्हणजे मी मशीनचे डॉक्टर, म्हणजे मी इंजिनिअरिंगची डॉक्टर आहे आणि ती माणसांची डॉक्टर आहे. तिचं BHMS झालेलं आहे. तर ती जादू पुस्तक वाचायची आणि मग मी तिला सांगायची. पण ती काय एवढं असं हार्ड अँड फास्ट असं काही प्रॅक्टिस वगैरे करणं असं काही नव्हतं. आणि मग मी तिला सांगायची की अगं, मी प्रॅक्टिस करते, तर तू पण असं लिही किंवा तू असं कर. तर ती म्हणाली हो हो, करते करते करते. पण तिने काही तसं हँड रिटन असं काही कुठली पोस्ट नव्हती केली. पण मी मग नियमितपणे ना मी तिला सांगायची, पण मी बघायची की ही करत नाहीये. मग आता का नको आता मी करायला, म्हणून मग मी प्रॅक्टिस स्टार्ट केली. मग मी असं धन्यवाद म्हणायची की मैथिली खूप छान ड्रॉइंग तिने काढलेले, तिला इतके छान छान अचिव्हमेंट्स मिळाले. तिच्या करिअरसाठी, तिच्या पुढच्या एज्युकेशनसाठी ती सायकलचा वापर करत होती शाळेत जाण्याकरता. तर तिची सायकल परत मिळालेली आहे आणि ती खूप एन्जॉय करते. तिला खूप आनंद झालेला आहे, तिची सायकल तिला परत मिळालेली आहे. याच्यामध्ये थोडंसं पोलिसांना पण पोलीस कंप्लेंट करावी लागली, कारण त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पोलीस होते. पण त्यांचं हवं तसं सहकार्य मिळत नव्हतं. पण मग ठीक आहे, ती सायकल म्हणजे त्यांनी कंप्लेंट तर नोंदवलेली होती आणि त्यांनी अपेक्षा सोडून दिली होती. मग आता दुसरी एक सायकल बॉरो करायची असा त्यांचा विचार चालू होता. मग मावस भावाची सायकल होती, तर ती पण गिअरची सर्वात चांगली सायकल होती, पण त्याला 4,000 रुपये खर्च होता. तर त्या दिवशी मी नेमकी त्यांना भेटायला गेली होती, म्हणजे 2-3 दिवस मी तिकडे होती. तर त्यांची भेट झाली माझ्या जिजाजींची आणि ताईची. तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही काळजी करू नका म्हटलं, तुमची सायकल 101% मिळणार म्हटलं. मला पूर्ण गॅरंटी आहे तुमची सायकल म्हटलं. मी युनिव्हर्सला मेसेज सोडलेला आहे. आणि मग मी ते खूप सतत प्रॅक्टिस करायची, कारण मला पण एकदम डेस्परेटली वाटायची की नाही, तिला सायकल मिळायला पाहिजे तिची. आणि मग त्यांनी पण खूप शोध घेतला होता, पण मग त्यांना काही तसं काही ट्रेस लागलाच नाही. मग त्यांनी शेवटी ती सायकल आणली, ती सायकल रिपेअरिंगला टाकली. तिला नेक्स्ट डे 4,000 रुपये खर्च सांगितलेला होता, तो पण ते द्यायला रेडी झाले. रिझल्ट काय झाला? रिझल्ट ऐका ना मॅडम, मग एक हा. दिवस झाला, मी त्यावेळी तिथेच होती आणि अचानक त्यांचा संध्याकाळी फोन आला की सायकल मिळाली. मग सायकल वाव. मिळाली, तर हे खूप सरप्राइझिंग होतं सगळ्यांसाठी. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी सायकल मिळणं हे खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे गावाचं जरी ठिकाण आहे तरी खूप पॉप्युलेशन आहे तिथे. तर मग तिच्या मैत्रिणीची सायकल चालवत असताना एका मुलाला त्या मुलीच्या वडिलांनीच पाहिलं आणि ते बरंच दूरवर होतं कुठेतरी. आणि मग त्यांनी त्या मुलाला विचारलं. मग त्यांनी विचारल्यानंतर मग ती दुसरी एक सायकल आहे ती कुठे गेली. मग ती सायकल म्हणे ते आम्ही घेऊन जातो. तो मुलगा म्हणे मी घेऊन जातो तुम्हाला. तर एका व्यक्तीच्या घरामध्ये ती सायकल लॉक केलेली होती. मग असं करून ती सायकल भेटली. पण मग म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे, पुढचा भाग झाला तो एपिसोड तो वेगळा झाला, पण सायकल त्यावेळी मिळून गेली. तर सायकल मिळाल्यानंतरचा आनंद एकदम खूप वेगळा होता. आणि त्यावेळी माझी ताई पण मला म्हणाली की मग मी त्याला म्हटलं, बघ म्हटलं, मी प्रॅक्टिस केलेली होती आणि मला पूर्ण गॅरंटी होती की तुझी सायकल मिळेल म्हटलं. तर मला गुड. हे सांगायचं की मी ती प्रॅक्टिस तिच्यावर केली आणि दॅट वॉज वर्क. कारण विश्वास ठेवला तुम्ही आणि तुम्हाला बिलकुल त्या विश्वासावरती तुमचाच विश्वास होता. बघा काय शब्द येस. वापरलेत मी. कारण काय झालं, बहिणीने म्हटल्यानंतरही तुमचा विश्वास डगमगला नाही किंवा तुम्ही ना तिचा पिछाच सोडला नाही. की नाही, नाही, एक्झॅक्टली. बहिणीने नाही म्हटलं तरीही तुम्ही ते वारंवार केलं. म्हणजे तुमच्यात ती जादू आलीये, म्हणजे तुम्ही जादूगार बनलात. की तुम्ही दुसऱ्यांसाठीही देऊ शकता आणि याच्यात सांगितलं आहे ना, की आपल्याला 28 दिवसानंतर आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा याचा उपयोग करू शकतो. एवढं सगळं ज्ञान आजपर्यंत आपल्याला मिळालं होतं का? हा नाही, खरंच खरंच आहे. विषय आहे. खरंच खरंच खूप आहे. आणि छान ऍक्च्युली शिकले. तो येस. आत्मविश्वास पण तयार झाला. म्हणजे माझ्यामध्ये, ऑल्दो त्यांच्यामध्ये नव्हता, पण त्यांना मिळाल्यानंतर वाटलं. आणि मी तिला खूप विश्वास द्यायची की नाही, तुला सायकल मिळेल, 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 येणार. मिळेल. म्हणे आता अगं, बाकी एवढं मोठं हे क्षेत्रावरती कुठे पण. कळत. येस, येस, येस. येस, थँक्यू मॅडम, सगळ्या थँक्यू, याच्यावरती पण थँक्यू. करायचं. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. तुमचं मार्गदर्शन खूप छान मॅडम, तुम्ही इतकं छान घेतात ना, अगदी बारकाईने, खूप खूप पैलूंना ऍक्च्युली तुम्ही थोडा माझा ऍड्रेस करता. बेसिकच हे करण्याचा हे होता. स्ट्रॉंग बेसिक झालंय ना, कारण मी तसंच केलं ना, की मी स्ट्रॉंग केलंय आधी बेसिक. मी खूपदा येस. एक चॅप्टर खूपदा वाचलाय, खूपदा त्याच्या प्रॅक्टिसेस केल्यात आणि म्हणून आज मी तुमच्या समोर बसून ना हे थोडा अजून त्याच्यामध्ये अभ्यासपूर्ण आणून, म्हणजे नुसतंच आपल्याला कंप्लीट करायचं नाही, कारण ते जगायचं जर आहे आपल्याला. आपल्या जर प्रत्येक, आता बघा किती छान शेअरिंग केलं त्या मुलाने, की आम्हाला तो चेंज दिसतोय. या वयात जर त्यांना वाटतंय ना, स्वीकारलं पाहिजे ना ते.
कारण यांच्यावरती समोरचा डोलार आहे. बरोबर. आपली मुलंच समोर जाऊन हे सगळं बदलवू शकणार आहे. तर आपल्याला हे करणं गरजेचं आहे. म्हणून थोडा मी बेस थोडा हे घेतलाय. मला माहितीये थोडं टायमिंगचं हे होतंय, पण मला ते उदाहरणं देऊन समजावून सांगायचंय. ते फिलिंग्स आणणं गरजेचं होतं. ती भावना येस. तुमच्यातली उत्पन्न करणं गरजेची होती. आणि बघा आता तर एकदम फास्ट रिझल्ट असतील. चला, येस थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच. येस. अजून कोण असणार आहे? येस, येस अनिल सर आले. नमस्कार बोला मॅडम. नमस्कार नमस्कार सर. आज काय रिझल्ट आहेत नमस्कार तुमचे? मॅडम. रिझल्ट मॅडम कसं हे सेशन करून एवढं छान वाटत आहे मॅडम. आणि तुमचं जे सांगण्याची जी पद्धत आहे मॅडम, तुम्ही खूप असं म्हणजे रटाळवाणं वाटत नाही जे सांगत आहात ते. अगदी म्हणजे एक एक शब्द बारकाईने पुस्तकातलं सांगितलेला आहे तुम्ही. तर आम्ही जसं टीचर हिंदीचं आहोत ना, सेशन त्याच्यामुळे मुलं पळून गेली असती नाहीतर वर्गातून. मधल्या सुट्टीत पडून नाही चालली हो मॅडम अजून पण बघा 10:41 झाले. चला, ओके मॅडम धन्यवाद. खूप छान सेशन चालू आहे मॅडम. आता थोडं आता आपण एवढे 10:30 आता तुमचं बेसिक कंप्लीट झालंय ना, तर आता बघा रिझल्ट तुमचे पहिल्या दिवशीपासूनच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. कारण माझ्यावर विश्वास आहे, माझ्या समजावण्यावर विश्वास आहे आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हटल्यानंतर तर काही बघायलाच नको. म्हणून आज आपण 11:15 वाजताही 50 जण बसलेलो आहे आणि हे 50 जण 50,000 लोकांसारखे आहे माझ्यासाठी. थँक्यू थँक्यू खरंच खरंच थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम एवढं समजून सांगितलं. चला, आज आपण आता इथे क्लोज करूया, कारण आपल्याला उद्या खूप मोठ्या जादूमय दुनियेत पहिल्या दिवसापासून आपण तर प्रवेश केलाच आहे. आता प्रॅक्टिसेससाठी सुरुवात करायची आहे आणि आता मला वाटतंय की तुम्ही 24 तास देणार आहेत प्रॅक्टिसला. बिलकुल 24 तास प्रॅक्टिस म्हणजे आपलं लाईफ काय असणार आहे. चला म्हणा, आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. I am the आय एम द क्रिएटर ऑफ माय I am the ओन creator of my लाईफ. I am मी the माझ्या creator. जीवनाचा मी शिल्पकार माझ्या आहे. जीवनाचा मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मी माझ्या मी माझ्या जीवनाचा आहे. शिल्पकार आहे. मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. मी सक्षम Thank you आहे. so much, मी ma'am. यशस्वी Thank you so आहे. much, ma'am. मी सक्षम आहे आणि यशस्वी आहे. सक्षम आहे. यशस्वी आहे. सक्षम आहे. धन्यवाद 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 मॅम. धन्यवाद 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 मॅम. मॅम. धन्यवाद आयुष सर आपके बहुत मॅडम तुमचे बहुत मनापासून धन्यवाद आयुष सर. धन्यवाद. Thank you so much, Sonali. Thank you so much, Ayush. Thank you. थँक्यू सो मच पाठवलेले सगळे व्हिडिओज बघताय ना तुम्ही? आम्हाला एवढं चांगलं Yes, ma'am. Yes. हा, आता मी आज 2 व्हिडिओ पाठवणार आहे तुम्हाला. ते अगदी शांतपणे ऐका आणि बघा. खरंच स्वतःला तुम्ही माफ केलंय आता बघा तुम्हाला आई वडिलांबद्दल किती ग्रॅटिट्यूड करायचे आहेत ते. हे 2 व्हिडिओ ना खरंच माझ्या तर हृदयाच्या जवळचे होते आणि मला असं वाटलं तुम्हाला शेअर करावं. आणि खरंच उद्याचं शेअरिंग मला त्याच्यासाठी पण लागेल. Yes. कारण आपल्याला एकमेकांचे अनुभव शेअर करायचेच आहेत. चला बोला सर. अजून कुणाला बोलायचं आहे की बंद करायचंय आपण सेशन? जादूमय दुनियेत सगळे. चला, थँक्यू Yes. सो मच मॅम. थँक्यू So much, सो Sonali. मच. Thank you so much, Ayush sir. Thank you so much, all participants. Thank you. उद्या